बंधुओ, सांगोला तालुका हा परंपरेनं दुष्काळी तालुका असं आपली ओळख आहे। अशी एक जुनी म्हण आहे की पंढरपूर पाण्याचं, मंगुळ दाण्याचं आणि सांगोला सोन्याचं। आणि या म्हणीप्रमाणेच आपल्या तालुक्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी सांगोला तालुक्याच्या माळामाळावरती डाळिंबाचं फळबाग घेतलं आणि हे फळपीक जागतिक बाजारपेठेवरती नेऊन ठेवलं आणि सांगोला तालुक्याची ओळख ही डाळिंबाचा तालुका म्हणून आपल्याला ओळख निर्माण करून दिली। इंग्रजांनी ज्यावेळेस सांगोला तालुक्याचं सर्वेक्षण केलं होतं तेव्हा हा भूभाग राहण्यासाठी अयोग्य भूभाग आहे असं म्हटलं होतं, परंतु आपल्या तालुक्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी या अयोग्य भूभागाचं योग्य भूभागात रूपांतर केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील पाठीमागील 30-40 वर्षापासून ज्यांना कोणतेही साधन सुविधा नव्हत्या, पायात चप्पल नाही, इस्त्रीचे कपडे नाहीत, वायरची एक पिशवी, त्याच्यामध्ये पाटी, पेन्सिल आणि एक वही आणि त्या वहीमध्ये सर्व विषय, असं फक्त माफक दप्तर असताना वाड्यावरती, वस्त्यावरती, गावखेड्यामध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन आपल्या अभ्यास वृत्तीनं जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यामुळं प्रशासकीय अधिकारी पदावरती विराजमान झालेले आपले सर्व आजी माजी अधिकारी आणि या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा, बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा या तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं या उदात्त हेतूपोटी या स्नेहमेळ्याचं आपण आयोजित करत आहोत। त्याचबरोबर ती तालुक्यातील जे गुणवंत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश प्राप्त केलं आहे त्या सर्व गुणवंतांचा या सांगोला तालुका अधिकारी मित्र परिवाराच्या वतीनं आपण स्वागत करणार आहोत। त्याचबरोबर आपणा सर्वांमध्ये सुसंवाद व्हावा, सुसंवाद वृद्धिंगत व्हावा याही हेतूपोटी आपण सर्वांचं या स्नेहमेळ्याचं आयोजन केलं आहे। या स्नेहमेळ्यासाठी उपस्थित सर्व आजी माजी अधिकाऱ्यांचे पालक, त्यांच्याबरोबर आलेले नातेवाईक, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बंधू, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मंगलमय गीताने करावी असा एक संकेत आहे आणि मी विनंती करतो सांगोल्याचे सुप्रसिद्ध गायक इंगोले साहेब यांनी भारदार गीत गायन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा। यानंतर मी या स्नेह मेळाव्याचे संयोजक माननीय नितीनजी इंगोले साहेब अर्थात आबासाहेब यांना मी विनंती करतो की आपण मानगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर या सांगली बँकेचे बँक मॅनेजर नितीनजी इंगोले यांना मी विनंती करतो की माननीय माणिकराव भोसले साहेब IFS यांचं स्वागत करावं। हे आपलं कुटुंब आहे आणि आपण सर्वजण आमच्यासाठी मान्यवरच आहात, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी विनंती करतो श्रीधर शेजवळ साहेब यांनी माननीय शंकरराव जाधव साहेब सेवानिवृत्त डेप्युटी कलेक्टर यांचं स्वागत करावं। मी विनंती करतो माननीय समाधान खटकाळे साहेब या कार्यक्रमाचे संयोजक यांनी माननीय रवींद्र कांबळे साहेब सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी यांचं स्वागत करावं।
यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर अशोकराव शिंदे सर व बाळासाहेब सावंत यांनी सर्व उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. सर्व आजी माजी अधिकाऱ्यांचं स्वागत झालंय असं समजून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. या स्नेह मेळाव्याचे संयोजक माननीय नितीनजी इंगोले साहेब, मानगंगा परिवाराचे संस्थापक, त्याचबरोबर कर्नाटक बँक शाखा सांगलीचे मॅनेजर यांना मी विनंती करतो की या स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक करा. नमस्कार. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित व आई तुळजाभवानीच्या कृपेने सोन्याचे सांगोले नगरीमध्ये होत असलेला आजचा हा विलक्षण सोहळा, खरा आहे एकेकाळी आपलं सांगोले सोन्याचं म्हणून गौरवलं जायचं, परंतु निसर्गाची काय अवकृपा झाली काय माहित नाही, आपला हा सांगोला तालुका एक पारंपरिक दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखू लागला. पण मला वाटतं त्यातूनही सर्वांनी मार्ग काढत आणि परिस्थितीची दोन हात करत आपण संघर्षातून आपण सर्वांनी जे काही यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याबद्दल आज इथं उपस्थित सर्व अधिकारी वर्गांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व सर्वांना सप्रेम नमस्कार. खरं आहे की बाबा आज आपण सांगोला तालुका अधिकारी मित्र परिवार या बॅनर खाली आज एकत्र आलेले आहेत. हॅलो. हॅलो. खरं आहे आज आपण सांगोला तालुका अधिकारी मित्र परिवार या बॅनर खाली आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आज या माध्यमातून मला थोडेसे एक पार्श्वभूमी सांगायची वाटते की बाबा हा ग्रुप कसा तयार झाला, या पाठीमागची उद्दिष्टे काय आहेत आणि आपण इथून पुढे कशा पद्धतीने काम करणार आहे. खरं तर नेहमीप्रमाणे आम्ही म्हणजे मी समाधान कटकाळे साहेब, आमचे श्रीधर शेजवळ, उत्कर्ष चंदन शिवे आणि बाळासाहेब सावंत हे आमच्या मानगंगा परिवाराच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. नेहमीप्रमाणे जसं बसतो त्याचप्रमाणे थोडीशी चर्चा झाली, पण चर्चेअंती असा एक सुरू निघाला की आपण सध्या आपल्या आपल्या प्रोफेशन मध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये बऱ्यापैकी सेटल झालेला आहे आणि सध्या आपण आपली 40शी पण पार केलेली आहे. त्यामुळं एक सामाजिक उत्तरदायित्व निभावं या हेतून आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आज या सांगोला सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यामध्ये एक समन्वय घडवून काहीतरी एक
जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना दिशा देण्याचं काम करावं, या माध्यमातून हा एक ग्रुप तयार झाला। आणि हे करत असताना आम्ही सुरुवातीला वेगवेगळ्या खात्यातील जसे असेल कृषी, महसूल, काय आर्मी किंवा काय पशुसंवर्धन अशा विविध खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। जसे की महसूल खात्यातील शंकरराव जाधव साहेब आहेत, फॉरेस्ट मधले माणिकराव भोसले साहेब आहेत, ऍग्री मधले साहेब रवींद्र कांबळे साहेब आहेत, तसेच महसूल मधील मिनाज मुल्ला साहेब असतील, दादासाहेब कांबळे असतील, अशा सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना या आमच्या ग्रुपची संकल्पना सांगितली आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काय पद्धतीने कार्य करायचं आहे। तर त्या सर्वांनी एक चांगला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आम्ही हळूहळू प्रत्येक खात्यातील 1-2 अधिकारी ऍड करत गेलो व त्यांच्या मार्फत हा ग्रुप आज जवळपास आपल्या ग्रुपची सदस्य संख्या जवळपास 200च्या आसपास झालेली आहेत आणि त्यापैकी आज इथं उपस्थित मला वाटतं 100च्या आसपास इथं उपस्थित आहेत। आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आणि एक चांगल्या कार्याची सुरुवात केली त्याबद्दल संयोजकाच्या वतीनं मी आपला आभारी आहे। खरं आहे की आजच्या या कार्यक्रमासंदर्भात बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया पण बोलक्या आहेत आणि आपल्या सर्वांच्या सूचनेनुसार व जशी सल्ला केली त्यानुसार या आपल्या संघटनेची किंवा मित्रपरिवार संघटनेची काही एक उद्दिष्ट ठरवले आहेत। त्यामध्ये असं की आज या सांगोल्यासारख्या ठिकाणी 1-2-3 अभ्यासिका आहेत, त्यामध्ये बरेच विद्यार्थी अभ्यास करतात। प्रत्येक विद्यार्थ्याला काही पुणे मुंबईला जाणं होत नाही, परंतु त्या इथल्या लोकांना आपल्यासारखे भरपूर अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून काहीतरी त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि एमपीसी असेल किंवा यूपीसी सारख्या परीक्षामध्ये आपल्या तालुक्याचं नाव व्हावं हा एक किमान असा उद्देश आहे। त्यासाठी आपल्या या अधिकारी संघटनेमार्फत महिन्यातून किमान एकदा तरी आपल्या अधिकारी वर्गाचं एक मार्गदर्शनपर शिबिर किंवा असं शिबिर आयोजित केलं जाईल। त्या ठिकाणी भले मग आपल्या इंग्लिश स्कूल शाळा असेल किंवा विद्यामंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आलटून पालटून शिबिर आयोजित केलं जाईल। तसेच आज आणि त्या माध्यमातून आपल्यातले जे काही अधिकारी आहेत, विद्यार्थी आणि अधिकारी यांचा एक समन्वय घडवून आणायचं एक धोरण आहे। तसेच आज आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत विविध क्षेत्रात काम करत आहात, प्रत्येक आपण सर्व उत्कृष्ट अशी सेवा देत आहात, पण कोण कुठं काम करते किंवा काय करते हे आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना माहीत असावं आणि एकमेकांना आपली मदत व्हावी, त्या नियोजनाने एक अधिकाऱ्यामध्ये सुसंवाद घडावा अशी पण एक माफक अपेक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आहे। तसंच आपल्या या तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण कायम ठेवण्यासाठी जरूर ही संघटना प्रयत्न करेल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण एकत्र आलेलो आहेत आणि एकत्र येऊन काहीतरी विधायक कार्य केलं पाहिजे किंवा करूया, त्या अनुषंगानं आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये एक सुसज्ज अशी अभ्यासिका करण्याचं पण धोरण आहे। आणि तसं पाहिलं तर आपल्या या सांगोला तालुक्यातील अधिकारी बऱ्याच ठिकाणी टॉपर राहिलेले आहेत, एमपीएससी मध्ये टॉपर आलेले आहेत। फॉर एक्झाम्पल आकाश लेगाडे असतील किंवा मकानदार साहेब असतील आणि आत्ताच नुकत्याच परीक्षेमध्ये एलडीओच्या परीक्षेमध्ये वैभव कराडे नावाचा पण एक व्यक्ती एलडीओ परीक्षेत राज्यातून टॉपर आलेला आहे। त्यामुळे एमपीएससीच्या बाबतीत आपला सांगोला तालुका काही मागे नाही, परंतु यूपीएससीच्या बाबतीत बघितलं तर थोडस आपला अल्पसा प्रतिसाद आहे। त्यामुळे आपल्या या तालुक्याचं यूपीएससी मध्ये पण कुठेतरी टक्का वाढावा, त्यामुळे आपल्या अधिकारी वर्गाचं मार्गदर्शन पण त्यांना लाभावं अशी एक अपेक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे। अशा प्रकारे विविध उद्देश किंवा अजून काही आपण चर्चेअंती करून विविध उद्देश ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये अजून काय आपण बदल करूया त्याबद्दल विशेष अशी चर्चा पण होईल। त्या अनुषंगाने इथून पुढे या संघटनेची वाटचाल कशी राहील किंवा काय राहील ते आपण सर्वजण मुक्त संवाद ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये चर्चा करून ठरवूया। शेवटी मला असं वाटतं की हा जो ग्रुप आहे केवळ व्हॉट्सअप ग्रुप न राहता किंवा आपण गेट टुगेदर पुरतं एकत्र न येता की या तालुक्यातील गोरगरीब होतकरू किंवा अभ्यासू विद्यार्थ्यांना एक दिशा देण्याचं एक व्यासपीठ एक चळवळ म्हणून उदयास यावी अशी एक प्रामाणिक अपेक्षा आहे। आणि ती चळवळ उभी राहण्यासाठी आज जे आम्ही काही संयोजक असेल किंवा यामध्ये अजून काही भर पडेल लोकल मेंबर म्हणून ते एक हे सातत्य राहण्याची एक प्रामाणिकपणाची भूमिका आम्ही पार पाडू अशी मी या निमित्तानं आम्ही संयोजकाच्या वतीनं
आपणास एक ग्वाही देतो आणि आपल्या या सहकार्यानुसार हे विविध कार्यक्रम इथून पुढे साध्य होतील आणि तसे आपण एक माफक आशा बाळगूया. एवढीच एक आशा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानसिक मागासले पण दूर करून मी होऊ शकतो हा त्यांना विश्वास देण्यासाठी या स्नेह मेळाव्याचं या ठिकाणी आयोजित केलंय आणि हा जागृतीचा विस्ताव कायमस्वरूपी वर्षभर चालू राहणार आहोत. परंतु हे सर्व करत असताना झालेल्या गुणवंतांचा सत्कार पण केला पाहिजे आणि ह्या गुणवंतांची संख्या सातत्यानं वाढत राहिली पाहिजे. ही सर्व जबाबदारी आपणा सर्वांवरती येऊन पडते आणि हे सर्व करत असताना आपणा सर्वांची ओळख असावी, आपणा सर्वांमध्ये सुसंवाद असावा, आपल्या सर्वांमध्ये एकोपा असावा आणि जर एकोपा पाहिजे असेल तर आपली ओळख पाहिजे आणि ओळख झाल्याशिवाय आपला एकोपा होणार नाही. म्हणून आपणा सर्वांची मी सर्वांना विनंती करतो आपल्याजवळती माईक देण्यात येईल. आपणा सर्वांनी ओळख करून देत असताना स्वतःचं नाव, मूळ गाव, सध्याचं पद कोणतं आहे आणि कोणत्या ठिकाणी कार्यरत आहात हे आपण या ठिकाणी विशद करावं. सुरुवात निवडणूक झालेली आहे परंतु ओळख असेल जावं सर. मी 31 वर्ष विभागामध्ये सेवा करून मागच्या वर्षी निवृत्त झालो आणि सध्या मी गावी शेती करतो. पुण्यामध्ये काही मला करण्यासाठी जे काही व्यवसाय ते करत आहोत आणि कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर बसायची संधी दिली त्याबद्दल पहिला आभार मानतो आणि धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मी माणिक भोसले, माझं गाव दायटी. मी वन संरक्षक म्हणून रिटायर झालो दिल्यावरून आणि माझी सर्व्हिस जवळपास 34 वर्ष झाली आणि बरेचसे आता इथं उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर मला एक संधी मिळाली काम करण्याची आणि त्याची भेट झाली त्याबद्दल फार बरं वाटते. अतिशय चांगला ग्रुप आहे. आपण बोलूच आणखी तोपर्यंत ओळख म्हणून मी थोडक्यात सांगतो. धन्यवाद, थँक्यू. मला 2009ला IFS मिळाला. थँक्यू. नमस्कार, मी रवींद्र कांबळे, राहणार बेतोडे आहे. सध्या फेब्रुवारीमध्ये रिटायर झालो कृषी खात्यातून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून रिटायर झालो. माझी जवळपास 36 वर्ष सर्व्हिस झाली. MPSC तर्फे डायरेक्ट क्लास 2 त्यावेळेला माझं सिलेक्शन झालं होतं. 22व्या वर्षी म्हणजे सिलेक्शन झालं होतं आणि 22 वर्ष 6 महिन्यानंतर माझं पोस्टिंग झालं होतं. आपण सगळेजण एकत्र आला, इंगोले साहेब आणि बाकीचे आता नाही जे नावं सांगितले एकत्र आलेला आहात. पूर्वी आम्ही प्रयत्न केला होता, फक्त कृषी विभागातील किंवा कृषी ग्रॅज्युएटचा प्रयत्न आम्ही केलेला होता, पण तो काही काळ चालला. त्यानंतर तो खंडित झाला कार्यक्रम तो. म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे आणि एक सगळे अधिकारी आहोत आणि अधिकारी म्हणून जर एकत्र आलो असेल तर जे काही ध्येय सांगितलेलं आहे त्या ध्येयाचं आपण निश्चितच त्याचं परिवर्तन चांगल्या ह्याच्यात कृषी आपल्या सांगोल तालुक्याच्या दृष्टीने करूया असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझं प्रस्ताव हे छोटं माईक आहे, त्या कॅमेरावाल्याचा आवाज जातोय आणि आपल्याला परत व्हिडिओ येणार. डॉक्टर PB गव्हाणे, माझं मूळ गाव कडलास आहे. सध्या मी सांगोला येथे राहतोय. 1997 साली BVSC झालो आणि 98 पासून LDO म्हणून काम करतोय. 2008 सालापर्यंत बाहेरच्या जिल्ह्यात होतो, पुणे, सातारा. 2008 पासून सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यातच करतोय आणि इथून रिटायरमेंटपर्यंत मी इथंच असणार आहे. त्यासाठी खास सांगतो की मी अवेलेबल 24 तास 12 महिने सांगोला तालुक्यात असणार आहे. परमनंट पोस्टिंग आहे इथे आणि माझं मूळ गाव कडलास आहे. यांच्या सर्व्हिस बुकवर लिहिलंय की सांगोला सोडायचं नाही. नमस्कार, मी समाधान खटकाळे. माझं मुक्काम पोस्ट अकोला वासूद तालुका सांगोला. माझं ॲक्च्युली BSc ॲग्री झालं कोल्हापूरला 2000 साठी पासआउट आहे आणि MSc ॲग्री 2003चं. 2004 आणि 5ला ग्रामसेवक केलं
नंतर 2006ला सिलेक्शन झालं, 7ला कक्षा अधिकारी म्हणून जॉईनिंग झालं मंत्रालयामध्ये. सध्या आता उपसचिव पदावर आहे नगर विकास विभागामध्ये आणि सध्या पोस्टिंग आहे चीफ लँड्स अँड सर्वे ऑफिसर सिडको नवी मुंबईला. नमस्कार, मी महादेव लवटे, मूळ गाव माझं मेडशिंगे. मी 2002ला जॉईन झालो असिस्टंट कमिशनर सेल टॅक्समध्ये. आता मी सध्या डेप्युटी कमिशनर कोल्हापूर येथे कार्यरत आहे. माझी 20 वर्ष सर्व्हिस झाली. नमस्कार, मी बजरंग जाधव. माझं गाव सांगोला पुजारवाडी. मी उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर मुंबई येथे काम करतोय. माझी निवड जी आहे ती सहाय्यक निबंधक म्हणून 1997 साली राज्यसेवेतून झालेली होती आणि त्यानंतर आता उपनिबंधक या पदावर मी मुंबईत काम करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी बाळासाहेब लांडगे. माझं मूळ गाव हंगेरगे. मी सध्या कृषी विभागात उपविभाग कृषी अधिकारी पंढरपूर येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी दादासाहेब रोहिदास कांबळे. माझं मूळ गाव मेथोडे. मी सध्या निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर या पदावर कार्यरत आहे आणि समाधानानं जसं सांगितलं त्याप्रमाणे आमचा पण प्रवास खूप झाला आहे. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, डेप्युटी कलेक्टर असा खूप प्रवास झालेला आहे. मी सगळ्यात हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, संयोजन केलं, त्यांचं संयोजकाचा खूप खूप आभार मानतो. कारण मी ज्यावेळेस मान खटाव या ठिकाणी काम करत असताना मी तिथल्या अधिकाऱ्यांची एकी बघितली. मला पण कधी कधी वाटायचं आपल्या तालुक्यात असं व्हायला पाहिजे. समाधानच्या, त्यानंतर बाळासाहेब, श्रीधर, उत्कर्ष आणि नितीनच्या माध्यमातून खरोखरच हा अतिशय चांगला हे आपला मित्रपरिवार आहे. आपण पुढं नेऊ, कारण भविष्यामधल्या अडचणी आणि आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो, मी गडचिरोलीपासून सांगलीपर्यंत असा प्रवास राहिलेला आहे. आपल्याला बाहेर गेल्यानंतर खूप अडचणीत, मगाशी कोणीतरी इंट्रोडक्शन देताना सांगितलं की आपण विदर्भात गेलो तिकडं आपल्याला सगळ्या ओळखीची, आपल्या जवळची माणसं लागतात, आपल्या फॅमिलीची लागतात. त्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल. मी संयोजकाचा धन्यवाद देतो. नमस्कार. प्रथम मी माझं नाव सांगतो. यशवंत बोरे, वासू दाखवला. सध्या मी ICICI बँकेमध्ये झोनल मॅनेजर म्हणजे पूर्ण महाराष्ट्र रिकव्हरीचं काम बघतो आणि मी 2008ला MSc ॲग्री पासआउट PDKV अकोला इथून झालेलो आहे. थँक्यू. बोरे साहेबांच्या मिसेस आमच्या महाबळेश्वर या ठिकाणी CEO म्हणून काम करतात. नमस्कार, मी सचिन सदानंद शिंदे, राहणार वासूद. सध्या बँक ऑफ इंडिया पुणे येथे चीफ मॅनेजर आहे. या संस्थेने जे काय ह्यांची उद्दिष्ट आणि नियोजन जे सांगितलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि मी असं म्हणेन की आपण आपल्या मातीशी जर नाळ जोडायचे असेल तर आपण हे जे पुढून 5-6 लोक पुढून जे करताय त्यांना आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट केलं पाहिजे. थँक्यू. दुसरे शिंदे साहेब यांचा मिसेस स्टेट बँकेला बँक मॅनेजर पुणे या ठिकाणी. बँकेने माणसं ओळखी ठेवली असतात. नमस्कार, माझं नाव युवराज गोरखकेदा, राहणार वासूद. माझे शिक्षण झालं MSc ॲग्री PDKV अकोला इथून 2013ला पासआउट झालोय. आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सिनियर मॅनेजर या पदावर सोलापूर येथे काम करतोय. नमस्कार, मी उत्कर्ष केदार, राहणार वासूद. मी BTech ॲग्री लातूरहून कंप्लीट केलेलं आहे 2019ला. सध्या मी LIC डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून पेन येथे कार्यरत आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विशाल विष्णू बगरे. मी अकोला वासूदचा आहे. माझं 12वीपर्यंत शिक्षण नवोदयमधून झालं आणि माझं MTech वालचंद सांगलीमधून झालं. मी आता RTO इन्स्पेक्टर म्हणून धाराशिवला कार्यरत आहे. त्यासोबतच यावर्षी माझी महाराष्ट्रातून 8वा म्हणून जलसंपदामध्ये गॅझेटेड पोस्टमध्ये ही निवड झालेली आहे आणि यावर्षी मी UPSC मेन्स पण दिलेली आहे.
नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा दिलीप कुमार नवले, राहणार एकतपूर, तालुका सांगोला. मी सध्या MSc ॲग्री करत आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर. सध्या माझी तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. नमस्कार, माझं नाव धनश्री तानाजी मिसाळ. माझं 12वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सांगोल्यातूनच झालं. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग इन बीटेक RIT इस्लामपूर येथून केलं. RIT इस्लामपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंग इन बीटेक केलं. त्याच्यानंतर मी 2022मध्ये असिस्टंट इंजिनियर इन म्हाडामध्ये सिलेक्शन झालं आहे. मी सोलापूर येथे कार्यरत आहे आणि MPSCमधून माझं उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं आहे, पण त्याचं आणखी पोस्टिंग आलेलं नाही. काय होतं, सर्वांना एक विनंती करतो की आपण समोर थोडं 1-2 मिनिटात ह्या बाजूला तुम्ही असेल तुमची कंपनी थोडं एक या बाजूचे पहिले घेऊ आपण. सोबत आलेले नवोदय जे प्रदान होते ते घ्या, म्हणजे समोरच्याला पाठीमागे करता येणार. नमस्कार, माझं नाव संध्या कैलास सावंत. माझं मूळ गाव लोटेवाडी आहे. सध्या मी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट इथून MSc ॲग्री करत आहे आणि सध्या झालेल्या कृषी सेवा 2022 या परीक्षेतून माझी उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. थँक्यू. नमस्कार, मी संगीता निर्मळ खंडागळे. माझं राहणार संगेवाडी, सांगोला तालुका, आणि सध्या मी विभागीय वनाधिकारी या पदावर नागपूर येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी जयश्री खंडागळे इंगवले. मी सध्या मूळगाव मेडसिंगी. मी सध्या राज्यकर अधिकारी खामगाव इथे आहे. राज्यकर अधिकारी या पदावर कार्यरत असून खामगाव येथे आहे. धन्यवाद. पुढचे या थोडे या प्लीज. कार्यक्रम लवकर संपवायचा आपल्याला. पुढच्या तयार अलीकडे सर. मी अमोल विठ्ठल इंगळे, मूळगाव सोनन. मी MSc ॲग्री केलं राहुरीमधून आणि सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्युनियर ट्री ऑफिसर म्हणून गार्डन डिपार्टमेंटमध्ये काम करतो. नमस्कार, मी संतोष खांडेकर. मी मुख्य अधिकारी म्हणून काम करतो. जालना महापालिकेला सध्या आयुक्त म्हणून काम करतो. मी BSc पुण्यामधून केली आणि गेल्या 13 वर्षापासून मुख्य अधिकारी संवर्गात काम करतो. चला तिकडे साहेब, तिकडे साहेब. सुधाकर या, लोकांना कळलं तुमचं या काय चाललं. माझं नाव श्रीकांत नारायण लिगाडे, अकोला वासूद. तेच त्याला चिटकावलं पाहिजे. नमस्कार, माझं नाव नमस्कार, ओळख करून देतो. माझं नाव समाधान नायक पगुटुकडे, मूळचा प्रॉपर गिरडी गावचा आहे. सध्या प्रोफेशनल डेप्टी कलेक्टर म्हणून सोलापूरमध्येच आहे आणि करंटली लकीली 1 तालुका प्रांत म्हणून सांगोलाच आहे. सध्या मागील 2 महिन्यापासून अजून 1 महिना आहे सांगोला प्रांत. नमस्कार, मी अनिल केरडीकर, डायरेक्ट डिवाइससाठी आता सध्या ॲडिशनल SP अँटी करप्शन ठाणे.
नमस्कार, मी महेश मधुकर पांढरे, मुलगा पुण्याचा आहे. सध्या सिटी विकास अंतर्गत गट विकास प्रोफेशनल गट विकास अधिकारी म्हणून जिल्हा परिषद पुणे कार्यरत. नमस्कार, मी अनिल गाडी, राहणार वासूद. माझं शिक्षण बीटेक पोस्ट उद्योग तंत्रज्ञान मध्ये झालेलं आहे. मी सध्या नगर विकास विभाग मंत्रालय या ठिकाणी कार्यरत आहे. नमस्कार, मी डॉक्टर समाधान साळुंखे, माझं मूळ गाव अकोला वासूद आणि सध्या मी पशुधन विकास अधिकारी या पदावर पंढरपूर येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी विक्रम शिंदे, मुळगाव शिंदे, सध्या पशुधन विकास अधिकारी पदावर मंगळवार कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्ते, मी दत्तात्रय लिगाडे, राहणार वासूद अकोला. राहणार वासूद अकोला. मी BSc ॲग्री आहे आणि जुहारी म्हणून जी बिर्ला ग्रुपची कंपनी आहे त्या कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर आहे सध्या नमस्कार, मी राहुल खंडागळे, मूळ संगेवाडी. सध्या मी अन्न औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून पुणे येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी रुद्रेश गोरे, माझं मूळ गाव सांगोला आहे. 1999 माझं सांगोला म्हणून झालं. त्यानंतर एमपीएससीच्या पोस्टसाठी पुण्यात गेलो. 2001ला PSIचं सिलेक्शन झालं होतं, परंतु तोपर्यंत मला राज्यसेवेची ओढ लागली होती. 2003ला अकाउंट फायनान्स क्लासमधून सिलेक्शन झालं. पहिलं पोस्टिंग माझं सोलापूर ट्रेझरी ऑफिसर म्हणून 2005 मध्ये झालं. त्यानंतर सद्यस्थिती मी इन्स्टिट्यूट कॉर्पोरेशनमध्ये चीफ अकाउंट्स फायनान्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मी एप्रिल 2023 पासून सध्या पदावर कार्यरत आहे. तत्पूर्वी भरतीवाढ मंत्रालय येथे उपसचिव म्हणून मी 4 वर्ष काम केले. ओळख सांगताना अशा पद्धतीची ओळख असावी. एका मिनिटात नाही झालं पाहिजे, आपली ओळख 2-3-4 मिनिटात असते. नमस्कार, माझं नाव प्रथमेश माने, मूळगाव अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण BSc ॲग्री आहे ते 18 ते 22 या कालावधीमध्ये कृषी महाविद्यालय पुणे येथे झालेलं आहे. आणि सध्या मी 2022ला झालेल्या ॲग्रिकल्चर MPSC मध्ये तालुका कृषी अधिकारी पदी निवड झालेली आहे. नमस्कार, माझं नाव समाधान केदार, मुळगाव वासूद. 2010ला प्रायमरी टीचर म्हणून मी सांगली जिल्हा परिषद येथे जॉईन झालो आणि 2011च्या PSIच्या एक्झाममध्ये PSI म्हणून सिलेक्शन झालं. 2012 पासून मी पोलीस खात्यात आहे. 19ला APIचं प्रमोशन झालं. आता CID पुणे येथे मी पोलीस इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे. नमस्कार, मी स्वाती खटकाळे, माझं मूळ गाव अकोला आहे. माझं BSc ॲग्रिकल्चर पुणे कॉलेजमधून झालेले आहे. मी सध्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर गणेशपुरी वसई विरार येथे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. गुड इव्हनिंग टू ऑल. माझं नाव वैभव नाथाजी खटकाळे, मी अकोला वासूद येथे आहे. अकोला वासूद येथून आलोय सध्या. हॅलो, नमस्कार, माझं नाव वैभव नाथाजी खटकाळे, मुक्काम पोस्ट अकोला वासूद. मी माझे UG शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथून झालंय. मी सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे MSc ॲग्री करत आहे. माझं ॲग्रिकल्चर MPSC 2022 मधून उपविभागीय कृषी अधिकारी यापदी निवड झाली. खटकाळे साहेब हे महाराष्ट्रात 2 नंबरचे आहे. नमस्कार, सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
मी रामचंद्र यमगर मूळ जवळ्याचा आहे. सध्या मी खारघर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. यांची दुसरी एक ओळख जे आपल्यातले निवासी जिल्हा अधिकारी अहमदनगर या ठिकाणी सोनाप्पा यमगर आहेत, ते त्यांचे मोठे भाऊ आहेत. नमस्कार, मी रामचंद्र दिगंबर कोटे, माझं मूळगाव राजोरी. माझं 12वी शिक्षण झाल्यानंतर मी 1989 साली आर्मी जॉईन केली. आर्मीमध्ये 16 वर्ष क्लेरिकल पदावरती मी कार्यरत होतो. 16 वर्षानंतर मी VRS घेऊन 2005ला जाहिरात निघाल्यानंतर आमचं जॉईनिंग झालं 2009ला ॲज ए STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून. सध्या मी GST ऑफिसर म्हणून कल्याण येथे कार्यरत आहे. धन्यवाद सर. सर्वांना शुभ संध्या. मी राहुल दत्तात्रय नकाते, मुक्काम पोस्ट अकोला. माझं पदवीचं शिक्षण 2015 ते 2019 या कालावधीमध्ये कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून पूर्ण झालं आणि माझं पदव्युत्तर शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथून कृषी हवामानशास्त्र या विभागात पूर्ण झालं. 2021 सालच्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेमध्ये माझं तालुका कृषी अधिकारीपदी निवड झाली व मुख्य परीक्षा 2022 मध्ये माझी उपविभागीय कृषी अधिकारीपदी 5व्या क्रमांकाने निवड झाली. धन्यवाद. साहेबांच्या मातोश्री माझ्या वर्गात होत्या आणि राज्यात 5वा. नमस्कार, मी दत्तात्रय हाके, माझं मूळ गाव अचकदानी. मी 2017ला मंडळ कृषी अधिकारी लातूर जिल्ह्यामध्ये होतो. त्यानंतर आता मी सध्या 2020 पासून तालुका कृषी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदला कार्यरत आहे आणि मी राज्यसेवेची तयारी करतोय. सध्या इंटरव्ह्यूला आहे. सर्वांना नमस्कार. मी प्रकाश श्रीपती बंडगर. मी 1986 साली डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर केलं आणि त्या 1986 साली झिरो बजेट होतं. त्या झिरो बजेटच्या चक्रव्यूहात मी अडकलो. तब्बल मला ज्युनियर इंजिनियर म्हणून लागायला, प्लॅनिंग असिस्टंट म्हणून लागायला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला मी तब्बल 1996ला लागलो. 10 वर्ष मी नोकरीचा संघर्ष केला, पण मी चिकाटी सोडली नाही. अगदी लॅब असिस्टंट पासून मी काम केलं. आज मी नंतर मग 2002 साली मी MPSC टाउन प्लॅनरची परीक्षा पास झालो आणि मग MPSC टाउन प्लॅनर पोस्ट पास झाल्यानंतर आज मी प्रमोशन असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग पुणे डिव्हिजन येथे मी कार्यरत आहे. जीवन एक संघर्ष. नमस्कार, माझं नाव अनिल धोंडीराम काळेल, मूळचा लक्ष्मीनगरचा आहे. मी माझं शिक्षण MA झालेलं असून 10 वर्ष प्रायमरी टीचर होतो मी. माझा DED पण झालं होतं 2005ला. त्यानंतर 2011 PSI, 2012 मंत्रालयीन सहाय्यक आणि 2013ला STI म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. आता सध्या मी पुणे येथे GST इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. मी धनपाल चंद्रमोहन गुरव, माझं मूळ गाव नाझरा आहे. 2000 ते 2013 पर्यंत प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे काम करत आहे. या पुढचे या. जावीर सर या. बाकीचे ब्रेक कुठं झाला बघा ना. हॅलो, तुम्हाला एक ओळख सांगतो माझी सांगायच्या अगोदर. हा जो बाळा आहे का नाही, माझी पहिली पोस्टिंग होती भंडाऱ्याला प्रोबेशन पिरियड मध्ये. हा तिथं पण त्याने एक असा मेळावा घेतला होता भंडाऱ्यात तिथल्या लोकांचा आपल्याकडच्या. तर त्यामुळे त्याला तसा चांगला नाद आहे हा. आणि त्यानिमित्तानं आपण खरं तर एकत्र आलोय. माझं नाव जावीर विजय कुमार गणपत. मी 2005 ते 2011 प्राथमिक शिक्षक होतो. त्याच्यानंतर 2011 मध्ये मी PSI म्हणून माझं सिलेक्शन झालं. पण PSI ला हजर व्हायच्या अगोदरच राज्यसेवेचं मी मेन दिलेली होती, त्यामुळे पुढचा काही प्रश्न आला नाही. त्याच्यानंतर माझं मग डायरेक्ट महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेमध्ये माझं क्लास 1 पदी माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मग आता जस्ट 2 महिन्यापूर्वी माझं प्रमोशन झालं. सध्या मी उपसंचालक म्हणून शालेय पोषण आहार पूर्ण राज्यासाठी जे कक्ष आहे, स्वतंत्र कक्ष, तिथे मी उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. माझं गाव नाझरा. आम्ही मिळून कॉलेजला होतो. एवढा
वरपर्यंत जाईल असं ज्यावेळी साहेब कधीच वाटलं नव्हतं. या बाकीचे कदम सर. आता विदर्भ चालू झाला. नमस्कार सर्वांना, दिवाळीच्या शुभेच्छा. मी निलेश नामदेव कदम, मूळगाव सांगोला. माझं MSc ॲग्रिकल्चर राहुरीतून झालेलं आहे आणि सध्या तहसीलदार या पदावरती भंडारा येथे कार्यरत आहे. कांबळे सर, तुम्हाला विनंती आहे, यांची सगळी सर्व्हिस विदर्भात झाल्या, त्यांना जरा पश्चिम महाराष्ट्रात घ्या. पुढचे या प्लीज. या. नमस्कार, माझं नाव रणजित कराडे. हॅलो, माझं नाव रणजित कराडे, राहणार वाडेगाव. माझं याच महिन्यात BSc कंप्लीट झालेलं आहे. माझा सख्खा मोठा भाऊ वैभव कराडे, जो की आता इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट UP येथे MSc कंप्लीट करत आहे. तर त्याची MSc कंप्लीट व्हायला 15 दिवस बाकी होते. तर त्याचीच MPSC पशुधन विकास अधिकारी या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे. तर त्या कारणाने तो आज इथे उपस्थित राहू शकला नाही, म्हणून त्याच्या वतीनं मी आज इथं आलेलो आहे. धन्यवाद. सर. नमस्कार, माझं नाव डॉक्टर महेश इंगवले, मूळगाव मेडशिंगी. माझं बॅचलर ऑफ वेटरनरी ॲनिमल सायन्सेस 94 to 99 शिरवळ इथं झालं. 99 ते 2001 PG परभणी इथून झाली आणि 2003 ते 6 PhD मुंबई इथून झालेले. 2008 पासून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला येथे वेटरनरी गायनेकॉलॉजी या विषयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून 15 वर्ष कार्यरत आहे. विदर्भात सगळ्यात जास्त राहण्याचा माझा जास्त अनुभव आहे. साहेब मगापासून अकोला म्हणत होते, मला वाटत होतं आमचं वासुद अकोला आहे काय. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद वसंतराव बाबर. माझं मूळगाव डोंगरगाव, पण सध्या स्थायिक सांगोल्यामध्येच आहे. 1998 साली पोस्ट ग्रॅज्युएशन परभणी महाविद्यालयातून केलेलं आहे. 1999 पासून पशुधन विकास अधिकारी या पदावर कार्यरत आहे. 2018 पासून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदावर मी काम करतोय. सध्या मे 2023 पासून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कोल्हापूर येथे मी सध्या कार्यरत आहे. थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना हॅपी दिवाळी. मी डॉक्टर प्रवीण औदुंबर जाधव, माझं मूळगाव मेथोडे. माझं 2010 साली MSc सर्जरी नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर येथून झालं आणि 2012 पासून मी पशुधन विकास अधिकारी या पदावर कार्यरत आहे. आता सध्या माझं पोस्टिंग पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आहे. धन्यवाद. कांबळे साहेब, आताच ओळख झाली असेल मला वाटतं. आपण या पुढचे या. नमस्कार, माझं नाव सुधाकर सुखदेव लेंडवे. माझं मूळगाव लेंडवे चिंचाळे. मात्र माझं पहिलीपासून ते पूर्ण 12वीपर्यंत शिक्षण सांगोल्यात झाल्यामुळं आणि इथंच सहाय्यक असल्यामुळं सांगोल्यामध्ये पूर्ण सहाय्यक आहे. माझं इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर मी नायब तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक या पदावर काम केलं आणि सध्या मुख्याधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. रायगड या ठिकाणी आहेत. रायगड या. पुढचे थोडं ओळखीचं. इंगोली साहेब या ना, तुम्ही या. लेट आला साहेब, तुम्ही झालं सगळं बऱ्यापैकी झालं. या पाठीमागचे जरा देशपांडे सर प्लीज या ना. नमस्कार, मी संजय सदाशिव इंगळे, मूळगाव कडलास. माझं शालेय शिक्षण विद्यामंदिरला झालेलं आहे. त्याच्यानंतर BSc ॲग्रिकल्चर लातूर येथे झालं आहे. त्यानंतर मी MBA मार्केटिंग केलं पुण्यामध्ये. सध्या मी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथे सिनियर मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. भजबळकर साहेब कोळ्याकडले जे कोण अधिकारी असतील त्यांचं ग्रुप लीडर करतात.
मी शिवाजी अंकुश भजबळकर, ब्रँच मॅनेजर बँक ऑफ इंडिया शाखा महूद. माझं मूळ गाव तिप्पेळे आहे. माझं BSc ॲग्रिकल्चर झालं पुणे ॲग्रिकल्चर कॉलेज 2010 ते 14 बॅच आहे सर. मी 3 वर्ष UPSC करत होतो दिल्लीमध्ये. 3 मेन्स पण दिल्या. बॅड लक माझं काही झालं नाही. बँक ऑफ इंडियात सिलेक्शन झालं. सोलापूर भेटल्यामुळे मी जॉईन केलं. सध्या महूद शाखेत आहे. साहेबांनी कृषी विभागाला खूप मदत केली आहे बरं का. ओडीओपीतनं बरेच प्रकरण दिलेत. नमस्कार, माझं नाव अजय अर्जुन नरडे. मी प्रॉपर तिपेळीच आहे. 2011ला माझं इंजिनिअरिंग झालं. त्याच्यानंतर 7 वर्ष नगर परिषद अभियंता म्हणून नगर विकासकडे कार्यरत होतो. त्यानंतर मागील 3-4 वर्षापासून मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. सध्या चाकूर नगर पंचायत लातूर येथे मी सेवा देतोय. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन मोतीराम बाड, माझं गाव लक्ष्मीनगर येथे आहे. मी BSc ॲग्रिकल्चर पुणे येथून झालेला आहे आणि सध्या मी 2020 मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून महिला बाल विकास मंत्रालय येथे कार्यरत आहे. धन्यवाद सर. जरा बरं वाटायला लागलं बरं का. सगळीकडे सांगोला तालुका पूर्ण कव्हर झालाय. नमस्कार, मी शरद गोडसे, राहणार लक्ष्मीनगर. मी 17 वर्ष आर्मीमध्ये नोकरी करून 2020ला रिटायर झालो आणि MPC मार्फत 2022ला माझं टॅक्स असिस्टंट या पदावर नियुक्ती झालेली आहे. नवीन नियुक्ती आहे, अजून नियुक्ती मिळालेली आहे. एक्स सर्व्हिसमॅन आणि परत महाराष्ट्र सेवक. सर्वांना जय हिंद. मी अशोक आनंद इंगोले, राहणार एकतपूर. फौजची 18 वर्ष ड्युटी कंप्लीट केल्यानंतर असिस्टंट इन्स्पेक्टर अकलूज RTO येथे कार्यरत आहे. धन्यवाद सर. नमस्ते, मी संतोष भोसले. माझं गाव आहे मेडशिंगी. आदरणीय दाजी आणि आमचे जाधव साहेब ज्यांच्यामुळं आमच्या गावामध्ये एक प्रवास सुरू झाला स्पर्धा परीक्षेचा. मी 2002 पासून शिक्षक होतो, एक 7-8 वर्ष. नंतर एक्सटेन्शन ऑफिसर होतो. नंतर मी 2012 पासून क्लास 1 आहे. सध्या मी डेप्युटी CEO आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये. आणि मी आमची जी महाराष्ट्र राज्य महिला बाल विकास विभागाची अधिकाऱ्यांची जी राजपत्रित अधिकाऱ्यांची संघटना आहे त्याचा मी सध्या अध्यक्ष पण आहे. आणि शैक्षणिक पात्रता D.Ed, B.Ed, M.Ed, सेट नेट त्यातलं काही शिल्लक राहिलं नाही सध्यापर्यंत. तर मी पुन्हा एकदा आमचे जाधव साहेबांचं निश्चितपणे या प्लॅटफॉर्मवर पण आभार मानेन की त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना प्रगतीची एक नवीन दिशा मिळवून दिली. धन्यवाद. भोसले साहेबांकडे बघितल्यावर मला वाटलं कोणा सोबत आलेत का काय. नमस्कार, माझं नाव निलेश विठ्ठल इंगळे. माझं मूळ गाव कडलास आहे. माझी राज्यकर निरीक्षकपदी नुकतीच 2021च्या बॅचला निवड झाली आहे. मी पुणे येथील ऑफिसमध्ये कार्यरत आहे सध्या आणि राज्यसेवा मुलाखतीची सध्या तयारी करत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव संजय सकट, नाझऱ्याच आहे आणि सध्या मी सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात हाऊसिंग डिपार्टमेंटला आहे. नमस्कार, माझं नाव उल्हास विनायकराव इंगवले, गाव मेडशिंगी. आणि माझं शिक्षण 12वी पर्यंत अकलूज, त्यानंतर BSc ॲग्री कोल्हापूर कॉलेज, त्यानंतर MSc ॲग्री MSc इन एंटॉमॉलॉजी राहुरी. आणि सध्या मी असिस्टंट कमिशनर म्हणून फूड अँड ड्रगला मुख्यालयात बांद्र्याला जॉईन आहे. ओळखीचं राहिलेलं असेल तरी यावर का प्लीज. एखादा चुकून राहतो. हा, सर्वांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठावर बसलेले शंकरराव जाधव सर यांच्यामुळे आज आपण सगळेजण इथे एकत्र आलो. आणि ही जे आता मी येऊन मागे बसल्यानंतर बघितलं प्रत्येकजण इथे येऊन आपली ओळख सांगते. हे फॉर्मॅलिटी करण्यापेक्षा सगळेजण वेगळ्या उद्दिष्टानं आपण एकत्र आलो अशी ओळख घेण्यापेक्षा आपण चांगल्या कामातून याच्यातून आपली एकमेकांची ओळख खरं तर करायला पाहिजे होते. पण असू द्या,
संतोष भोसले सरांनी सांगितले त्याप्रमाणे मी पण सांगोला पंचायत समितीला जवळजवळ 12-13 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतर मंत्रालयामध्ये 2011ला गेलो. आता कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये नियोजन विभागामध्ये कार्यरत आहे आणि सध्या मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय अनिल पाटील साहेबांकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद साहेब. पहिलं मंत्रालय म्हटलं का समाधान खटकाळे एवढंच नाव आम्हाला माहित असायचं, परंतु आता बऱ्यापैकी मंत्रालयात लोक आहेत आपले. नमस्कार, माझं नाव सुनील जाधव. माझं मूळ गाव कडलास आहे आणि मी इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातचा झोन लीड आहे आणि मी नागपूरमध्ये कार्यरत आहे. आम्ही तिघं चौघं राहिलो. आम्ही काय अधिकारी नाही, आम्ही असिस्टंट आहे. मी बाळासाहेब सावंत, राजुरीचा चार्ज माझ्याकडे आहे, डोंगरगावचा चार्ज माझ्याकडे आहे आणि तिपेळीचा चार्ज माझ्याकडे आहे. आमच्या सोबत शेजवळ साहेब आहेत, हे माझे साहेब आहेत बरं का. हॅलो, धन्यवाद. परिचयाच्या माध्यमातून सगळ्यांच्या चेहऱ्यांची ओळख झाली, विभागाची ओळख झाली आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे ह्या स्नेह मेळाव्यात सर्वजण आपण इन्व्हॉल्व्ह झालो. मी श्रीधर हरिभाऊ शेजवळ, माझी BSc ॲग्री 95 ते 99, ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे, MSc ॲग्री राहुरी आणि सध्या सांगोला येथे कृषी पर्यवेक्षक या पदावर काम करतोय. धन्यवाद. मी अशोक शिंदे, मुक्काम पोस्ट अकोला वासूद. 97 साली मी MSc हॉर्टिकल्चर परभणी विद्यापीठातून झालो. मी अधिकारी होऊ शकलो नाही, परंतु तेव्हापासून 97 पासून ठरवलं की सर्व अधिकारी एकत्र करायचे, म्हणून 2003 सालापासून मी हे काम करतोय. जेव्हा जमेल तेव्हा अधिकारी एकत्र करणे, त्यांचे याच्यातून आपले काही प्रश्न सुटतील आणि काही आपल्या ओळखी होत राहतील. आता असं वाटलं नव्हतं की भंडारा, चंद्रपूर किंवा तिथून कोल्हापूरपर्यंत आपले सगळीकडे अधिकारी आहेत, म्हणजे 200-250 आतापर्यंत आपल्याला अप्रोच झाले. तर आणखी आपले असेच मित्र काही बऱ्याच फील्डमध्ये काम करतायत, त्यांची ओळख व्हावी ह्या दृष्टिकोनातून 2003 साली आम्ही मोठा प्रयत्न केला होता. कांबळे साहेब त्याचे साक्षीदार आहेत, साहेब आहेत तिथं, कांबळे साहेब आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर गव्हाणे आहेत, पशुवैद्यकीय आणि कृषीचं जाधव साहेब आहेत, लांडगे साहेब आहेत. आम्ही प्रयत्न केला होता. 4-5 वर्ष चांगलं चाललं, परंतु काही थोड्या अडचणी आल्या. पण ठीक आहे, आता आपण देर आहे दुरुस्त आहे. आता आपण इथून पुढं नेकीन आपण या दिवाळीत, प्रत्येक दिवाळीमध्ये भेटत जाऊया आणि आपला हा स्नेह मेळावा असाच चालू राहील असा प्रयत्न आम्ही निश्चित करू, अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्राध्यापक अशोकराव शिंदे सर हे डॉक्टरेट पण आहेत आणि न्यू इंग्लिश स्कूलवरती प्राध्यापक पण आहेत आणि स्वतःची त्यांची फर्म पण आहे. फार मोठं काम आहे हा आणि 24 तास सांगोल्यात उपलब्ध असतात. प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात आणि संयोजक असतात. मी माझी ओळख करून देतो. मी उत्कर्ष एकनाथ चंदनशिवे. मी BSc ॲग्री 98ला कोल्हापूर कॉलेजमधून पूर्ण केले आणि मी सध्या सांगोल्यामध्ये कृषी सहाय्यक या पदावरती कार्यरत आहे. माझं मूळ गाव अकोला वासूद आहे. नमस्कार, मी नितीन बाबासाहेब इंगोले. माझं BSc ॲग्री कोल्हापूर कॉलेज इथे झालं आणि MSc ॲग्री मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे येथून झालं आणि मी माझं MSc ॲग्री पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स रिटेल यासारख्या कंपनीमध्ये माझे प्लेसमेंट झाले. परंतु माझं तिथे काही रमनमत नव्हतं, म्हणून मी UPSCची एक तयारी केली. UPSCची तयारी करत असताना मला अगदी मी मुलाखतीला एकदा पात्र झालो, परंतु नंतर थोडस UPSC करत असताना घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी बँकाची पण परीक्षा देत होतो. एकदम 4-5 बँकाचं सिलेक्शन झालं. त्यावेळेस पण वाटायचं की बाबा UPSC काय, बँकेचं पण थोडंसं घरचं प्रेशर असल्यामुळे बँकेची नोकरी मी स्वीकारली. सध्या मी कर्नाटका बँक शाखा सांगली येथे सिनियर ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. परंतु मला पहिल्यापासून वेगळं काहीतरी करायचं होतं. त्या निमित्तानं मी आज मानगंगा डेअरी इंडस्ट्रीच्या माध्यमातून जवळपास एक 50,000 लिटर क्षमतेचा एक प्रकल्प करतोय आणि त्याचबरोबर गेल्या 2 वर्षामध्ये मानगंगा परिवार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पण सुरुवात केलेली आहे आणि उपस्थित सर्व मला वाटतं यातले काही ठराविक सभासद आणि आमच्या सभासदामुळे आमच्या मानगंगा बँकेची अल्पावधीतच अशी चांगली भरभराट झालेली आहे. धन्यवाद. एकंदरीत सर्व ओळख बघितल्यानंतर सावंत साहेब, स्वप्नील सावंत मंत्रालयातला वासूदचा वासूद अकोल्याची भरपूर जत्रा आणि कृषी विभागाची भरपूर आहे. पण एक आहे की पुढच्या वेळी वासूद अकोल्याची जास्त नसली पाहिजे. बसबळकर साहेब, कोळा तिपेली तिकडली भरपूर असली पाहिजेत, मेथोडेचे सर जास्त असले पाहिजेत. मेडसिंगीचा हा आकडा मोठा आहे. नमस्कार,
मी स्वप्नील बाळासाहेब सावंत, ASO, सध्या ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात कार्यरत आहे. 21ची बॅच आहे माझे, 23ला जॉईनिंग केले आणि ग्रॅज्युएशन माझं वालचंद कॉलेज सांगलीमधून झालेलं आहे. आणि मी पण UPSCचं प्रिपरेशन केलं होतं. इंटरव्ह्यू पर्यंत नाही गेलो, पण आहे ना मेन्स बऱ्यापैकी दिलेत मी, 4-5 मेन्स दिलेत माझ्या. आणि मेन्स कॉन्फिडन्स जरा लॉस झाल्यामुळे आहे ना मी MPSC कडे वळलो आणि MPSCतून पहिल्याच एक्झाम मधून ही आहे ना पोस्ट मला भेटली आहे. सध्या पुढे पण मेन्सचं प्रिपरेशन चालू आहे माझं. आणि मला बोलवल्याबद्दल मी खरंच तुमचा फार आभारी आहे. धन्यवाद. आपल्यापैकी आणखी असं कोण दाम्पत्य आहे का जे पती पत्नी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत? हा मिसाळ मॅडम समोर आहे. धन्यवाद सर. यानंतर सन्मान सांगोला रत्नांचा. सांगोला तालुक्यामध्ये 2022-23च्या स्पर्धा परीक्षेतून ज्या ज्या गुणवंतांनी यश कमवलं त्या सर्व गुणवंतांचा संयोजन समितीच्या वतीनं, कृषी मित्र अधिकारी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. प्रथमतः मी वैभव नाथाजी खटकाळे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी या पदावरती यांचं सिलेक्शन झालं आहे. मी डॉक्टर अशोकराव शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. सर्वांचे फोटो आपल्या ग्रुपवरती सर्वांना मिळतील, व्हिडिओही सर्वांना मिळेल. आमचे मित्र पांडुरंग पाटील यांच्याकडून सर्वांना ते पोच होतील. धन्यवाद सर. यानंतर राहुल दत्तात्रय नकाते साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर त्यांचं सिलेक्शन झालं आहे. मी भोसले सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. मी विनंती करतो माननीय माणिकराव भोसले साहेब IAPS यांनी संध्या राणी सावंत मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे, या तिचा सत्कार करावा. त्यानंतर विशाल भगरे साहेब अभियंता जलसंपदा या पदी निवड झालेली आहे. यानंतर एक विशेष सन्मान होत आहे. प्राध्यापक डॉक्टर अशोकराव विठ्ठलराव शिंदे सर यांना वर्ल्ड ह्युमन राईट प्रोटेक्शन कमिशन न्यू दिल्ली 2023
यांच्या वतीनं माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारत सरकार यांच्या वतीनं विषमुक्त फळे व भाजीपाला अन्नधान्य उत्पादनातील संशोधनाकरता डॉक्टरेट ही पदवी मिळाली आहे. त्यांचाही सरांनी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद भोसले साहेब. त्यानंतर मी विनंती करतो माननीय शंकररावजी जाधव साहेब सेवानिवृत्त डेप्युटी कलेक्टर यांनी पुढील मान्यवरांचा सत्कार करावा. धनश्री मिसाळ मॅडम उपविभागीय जलसंपदा अधिकारी या पदावरती त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. वैभवजी खराडे साहेब पशुसंवर्धन अधिकारी या पदावरती यांचं सिलेक्शन झालं आहे. जाधव साहेबांना विनंती करतो की आपणच यांचा पण सन्मान करावा. वैभवजी खराडे साहेब यांचा सन्मान त्यांचे नातेवाईक यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. भाऊ त्यानंतर प्रतीक्षा नवले मॅडम तालुका कृषी अधिकारी या पदी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनी त्याचा सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद जाधव साहेब. यानंतर मी विनंती करतो रवींद्रजी कांबळे साहेब सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रथमेश बाबू माने तालुका कृषी अधिकारी या पदी त्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्यांचं सत्कार करावा. सृष्टी दीपक खटकाळे मॅडम ऍग्रिकल्चर ऑफिसर सेंट्रल बँक. सृष्टीचे नातेवाईक सृष्टीचे बहीण आणि वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण समोर यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. सृष्टीची बहीण आलेली आहे स्वाती यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. आणि स्वाती सुद्धा आरएफओ या पदावरती कार्यरत आहे. उपस्थित धन्यवाद सर. त्यानंतर उपस्थित नवीन कोण सिलेक्शन आलेला आहे आणि त्यांचा सत्कार राहून गेलाय असं कोण जर असेल हे पहा, जर आपल्यापैकी कोण नवीन असेल तर प्लीज या ना सर. या काय आहे आम्हाला जो आम्ही सर्वांपर्यंत पोहोचू शकलो नाही पण पुढच्या वेळी तसं काय होणार नाही. आम्हाला जशा जशा सूचना येतील तसे आम्ही पालन करत राहू. त्यानंतर अशोक मुंदले साहेब आरटीओ ऑफिसर या पदी यांचं सिलेक्शन झालंय. मी कांबळे साहेबांनी विनंती करतो की उत्कर्ष केदार साहेब यांचंही 2022 कांबळे साहेबांनी विनंती करतो की उत्कर्ष केदार साहेबांचं पण सन्मान करावा. यानंतर वैभव चांडोले साहेब आरोग्य विभाग गडचिरोली येथे यांचं सिलेक्शन झालंय. दादासाहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. गडचिरोलीला आहिरीमध्ये दादासाहेब होते. अजून कोण असेल तर क्षमा असावी. असेल कोणतरी आपले या नाही. या साहेब तुम्ही या सर. नवीन आहे तुम्ही या. मी विनंती करतो माननीय उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर बाळासाहेब लांडगे साहेब आणि निलेश इंगळे साहेब राज्य कर निरीक्षक या पदी यांचं सिलेक्शन झालंय. त्यांचा सन्मान करावा.
निलेश इंगळे साहेब राज्यामध्ये 15वा क्रमांक आलेला आहे आणि आता सध्या ते राज्यसेवेच्या मुलाखतीसाठी सुद्धा प्रिपरेशन करत आहेत आणि पुढच्या वर्षी निश्चितपणे त्यांचा सत्कार व्हावा ही अपेक्षा आहे. नितीन बाड साहेब, सहाय्यक कक्ष अधिकारी, लक्ष्मीनगर. संजय सकट साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जाधव साहेबांनी विनंती करतो की आपण सन्मान करावा. सकट साहेब महिला व बाल विकास हाऊसिंगला 2022 मध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे. धन्यवाद. सर्वच गुणवंतांचा संयोजन समितीच्या वतीनं सन्मान झालेला आहे. यानंतर आपण मुक्त संवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या संघटनेची वाटचाल कशी असावी आणि पुढील दिशादर्शन कसं असावं यासाठी आपल्या सूचना काय आहेत आणि त्या सूचनांचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करू या दृष्टिकोनातून ज्यांना ज्यांना बोलायचं आहे त्या सर्वांनी आपलं मनोगत थोडक्यात 2 ते 3 मिनिटांमध्ये समोर येऊन आपलं मनोगत अचूक भाषेमध्ये आणि कमी शब्दामध्ये मांडावं. संघटना साहेब आहेत आणि अभ्यासिकेसाठी शासनाची जमीन इथं कुठे जमीन असेल शासनाची जमीन असेल तर तेवढाच काय 1-2 गुंठे 4 गुंठे काय असेल तर ते मिळावे. जाधव साहेब आणि आपण सगळे मिळावं आणि त्यासाठी जे पुढचं बांधकाम करण्यासाठी डीपीसीतून त्याला सुद्धा अनुदान मिळावं म्हणजे जेणेकरून आपण अभ्यासिका उभा करू शकू. धन्यवाद सर. अतिशय समर्पक सूचना मांडलेल्या आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या व्याख्यान आपण आयोजित करू सर्वांसाठी जे आता MPSC मधून सुरुवात झालेली आहे. कारण सांगोला तालुका तसं त्या मानानं दुष्काळ असल्यामुळं प्रत्येकाला नोकरीची गरज असल्यामुळं आपण नोकरीसाठी खटाटोप करून आपण लागलो. पण या पुढची बी आपली पिढी जास्तीत जास्त सरकारी सेवेमध्ये जाईल. कारण सरकारी सेवेचं महत्त्व काय म्हटल्यास मी नंतर सांगेन. तरी एक MPSC बद्दल वेगवेगळे आपण क्लासेस अरेंज करत जाऊ आणि क्लासेस आपणच आपल्याला माहीत आहे की कोण चांगले व्यक्ती आहेत मार्गदर्शन करणारे आहेत त्यांना आपण इथं आणता येईल. थँक्यू. पहिल्यांदा या विधायक उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि हे व्यासपीठ पुढच्या बैठकीच्या वेळेला असू नये आणि सगळे एकाच लेवलवरती बसावेत अशी एक व्यवस्था करा. कारण आम्हाला म्हणजे कामात नसलेली माणसं म्हणून बसवले का असं वाटायला मुलं एवढं उत्साह बघून एवढं आम्हाला असं वाटलं तिथं बसायला पाहिजे तिथून काहीतरी बोलायला पाहिजे. तर आपण एक समपातळीवरती प्रत्येकाला आपला मुद्दा मांडता यावा चर्चा करता यावी आणि त्याला त्याच्या कॉन्फिडन्स तयार व्हावा असं एक व्यासपीठ तयार करा. आणि सगळ्यात महत्वाचं आपण आता सगळे जिल्ह्यातले लोक तालुक्यातले लोक आहोत. एखादी नोंदणीकृत संस्था जर अधिकृत झाली तर जी आता कांबळे साहेबांनी सूचना मांडली आता दादासाहेब कांबळे आपले तिथं आहेत आणि जमिनीचा महत्वाचा विषय हा त्यांच्याकडेच असतो. प्रयत्न करायला हरकत नाही. अडचणी खूप आहेत मला माहिती आहे एवढं सोपं पण नसतंय. पण एक चांगला एक लोकेशनचा प्लॉट बघून आपण प्रयत्न करायला त्यासाठी जी काही रिक्वायरमेंट असते कागदपत्राची खूप रिक्वायरमेंट असते तेवढी संस्थेने पूर्ण केल्यानंतर प्रस्ताव तरी पाठवता येऊ शकतो. दुसरा विषय सगळीकडे MPSC UPSC हे चालत राहणार आहे. आता पूर्वी आम्ही ज्या वेळेला MPSC झालो त्यावेळेला तालुक्यातून एखादा कुणीतरी असं नाव ऐकायला मिळायचं जिल्ह्यातून. आमचा एक सत्कार केला होता बाबूराव गायकवाड साहेबांनी रंगभवनला सोलापूरला. त्यावेळेला मी जिल्ह्यातून तालुक्यातून एकटाच गेलो होतो. तर असं वाटतं की सगळ्याच मुलांनी सगळ्यांनीच याबाबत थोडंसं हे करावं. कारण शेवटी नुसती मार्गदर्शन करून होत नाही आतून यावं लागतं.
MPSC ही डेव्होटेड गोष्ट आहे. तुम्ही मला MPSC व्हायचं म्हणून रजा काढून पुण्यात जाऊन राहून तिथले डबे खाऊन आई वडिलांचे पैसे खर्च करून आम्ही MPSC मेडिसिनीत राहून केलेली आहे. त्यामुळे क्लासेस वगैरे त्यावेळी काही नव्हते. तर तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. थोडासा अभ्यास चांगला करावा, सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करून आणि मग आवश्यकता असेल त्यावेळेला आपण बाहेर जाऊन करता यावं. तिसरी महत्वाची एक विनंती आहे, हे तुम्ही ओपन फोरम केले, आता सूचना सगळ्यांच्या घेताय, ह्या लेखी स्वरूपात घ्याव्या. लेखी स्वरूपात सूचना तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला तुमची जी काही कोर कमिटी आहे समाधान, त्यांना रिपीटेडली तो डोळ्यापुढे मुद्दा राहतो. आता सूचना सांगितली, 2 दिवसांनी विसरून गेले, पुढच्या वर्षी जेव्हा मीटिंग येईल तेव्हा बघू, असं होतंय. तर त्याला एक डॉक्युमेंटेशन महत्वाचं आहे. प्रत्येक बैठकीचं सूचनांचं डॉक्युमेंटेशन करा. आणि 10 वर्षानं जरी झालं तरी 2023 सालच्या सभेमध्ये या हॉटेलमध्ये झालेल्या अशाच्या सूचना आल्या होत्या, ज्या पॉसिबल नसतील त्या रिजेक्ट करा, ज्या पॉसिबल असतील त्या वाढवत, ज्याला थोड्या कठीण असतील त्या पण ठेवा, सोप्या असतील त्या पण ठेवा आणि कंप्लाय करत करत जावा. वेगळ्या सूचना काही नाहीत. ही नवीन जी मुलं ते बघितल्यानंतर खूप आनंद वाटतोय. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पालक म्हणून देतो आता, कारण आम्हाला असं आम्हाला रिटायर झाल्यासारखंच वाटत नाही अजून. त्यामुळं सगळ्यात प्रॉब्लेम आहे, तुम्ही इथं काय बसवलं आम्हाला काही कळलंच नाही. आणि थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. थँक्यू सो मच. सर, आपल्या सूचनांचं पालन तर करूच, परंतु आपण कुटुंब प्रमुख आहात आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहात, ज्येष्ठ आहात आणि आपल्या मार्गदर्शनाचा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मिळावं या उद्देशानेच आपल्याला इथं समोर बसवलेलं आहात. धन्यवाद सर. सर आत्ताच जमिनीबाबतची सूचना आलेली आहे. मी माझ्या परीने त्याचा पूर्ण पाठपुरावा करेन, प्रयत्न करेन. मी सध्या जोपर्यंत आहे तोपर्यंत. आणि दुसरी एक सूचना अशी होती, आपण डायरी करतो, त्यामध्ये त्या दरवर्षी एक डायरी केली जावी. त्यामध्ये आणि प्रत्येक ऑफिसरकडं पाडव्याच्या वेळेस ती प्रत्येकाला हँडओव्हर व्हावी. त्यामध्ये जेणेकरून सगळे ऑफिसर असतात, बदलीची आपत म्हणून, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणल्यावर आपत नाही म्हणत, पण बाहेर गेल्यावर आपत म्हणतात. आपला ऑफिसर बाहेर गेल्यानंतर कोण कोण कुठं कुठं आहे, सांगोला तालुक्यातले जे अधिकारी आहेत त्यांचा तर तिथं कॉन्टॅक्ट व्हावा, यासाठी एक दरवर्षी पाडव्याला डायरी टाईप करावी. असे पॉकेट डायरी नाही तर मोठी डायरी असेल तर चालेल, कारण त्यामध्ये एकदा आपण त्याचं जर मटेरियल एकत्र करून केली डायरी तर त्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटतं. नक्कीच सर. खटका सर, पुन्हा आणि पाठीमागचं जरा थोडं बोला बरं का. सर्वांना नमस्कार. खरंच आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्या सिनियर अधिकाऱ्यांचा सुद्धा अनुभवाची शिदोरी तुम्हाला शेअर करणं सुद्धा हे महत्वाचं आहे, कारण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत. पदावर काम करताना आपण पदावरचं काम असं केलं पाहिजे की पदावर आपल्यामुळं पदाची शोभा वाढली पाहिजे, पदामुळं आपली शोभा न वाढली पाहिजे. कारण पदाचा अहंकार आपल्यात येऊन न दिला पाहिजे आणि जीवन हे आपण आनंदी जगलं पाहिजे. पदावर काम करताना अनेक ताणतणाव, प्रेशर ही येत राहणार, परंतु त्याचा आपला शारीरिक मानसिक परिणाम न करून घेता आयुष्य आनंदी जगलं पाहिजे. मी टाउन प्लॅनिंग मध्ये तुम्हाला माहित आहे लॅब असिस्टंट पासून सर्व्हिस केली, आता मी असिस्टंट डायरेक्टर पुणे डिव्हिजनचा आहे. जीवनाचा खूप मोठा संघर्ष केलेला आहे, पण एक तत्व घेऊन मी नोकरी करतो, प्रामाणिक, सत्य आणि कष्ट. आणि म्हणून मी ईश्वराला, पांडुरंगाला नेहमी म्हणायचो, देवा तू दिसला पाहिजे. तेव्हा ईश्वर हा बघायचा नाही, ईश्वर हा अनुभवायचा. माझं प्रामाणिकपणे MPSC सिलेक्शन झाल्यानंतर मला न मागता सोलापूर लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणून डेप्युटेशनवर महसूलकरची पोस्टिंग मिळाली आणि पांडुरंगाच्या प्रदक्षिणा मार्गाचं मला काम करायचं निमित्त मिळालं आणि पांडुरंगाने ती सेवा करून घेतली. आणि खरंच हे माझं जीवनाचं मी भाग्य समजतो. आणि पंढरपूर प्रदक्षिणा मार्गाचं 20 वर्षापूर्वी मी काम केलं, दॅट इज कर्मयोग. आणि आता 20 वर्षानंतर चक्क मी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली, हा माझा भक्तियोग झाला. त्यामुळे पदावर काम करताना आपला कर्मयोग,
भक्तियोग आणि ज्ञानयोग ह्याचा संगम करायचा आहे आणि आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करायचंय. जनरली सांगोला तालुक्यातले जिथे जिथे अधिकारी आहेत, इन जनरल ऑब्झर्वेशन सगळेजण म्हणतात एकदम चांगला अधिकारी, कारण आपल्यावर एक संस्कार आहेत. फक्त ह्याचा कळस गाठायचा आहे. नवीन जे अधिकारी एंट्री आहेत म्हणून मी तुम्हाला सांगायचंय की आपल्याला जीवन हे आनंदी जगायचंय. तुम्ही स्वतः कार्यालय प्रमुख आनंदी असला तर दुसऱ्यांना आनंद देऊ शकणार आहे. म्हणून चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती, फुलेला जरी बघून कुणांचे, फुलेला जरी बघून कुणांचे, हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर. शतदान आहे, 7वा वेतन आयोग आहे, लाखदा प्रेम करावे. तर आयुष्य खूप महत्वाचं आहे. 4च दिवसाचं आयुष्य आहे. तू यहाँ मुसाफिर है, ये सराय पानी है, 4 रोज की मेहमा तेरी जिंदगानी है, जन जमीन जर जेवर कुछ ना साथ जाएगा, खाली हात आया है खाली हात जाएगा. येताना आपण काय घेऊन आलोय का? नाही. जाताना काय घेऊन जाणार आहे का? नाही. जी काय आपली मागे उरणार आहे ती सत्कीर्ती सत्कर्म. त्यामुळे पदावर काम करताना पदाचा अहंकार अजिबात येऊन देऊ नका. चांगलं कर्म करा, कारण कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज वो उनकी तुरबत पर. दिवस फिरायला वेळ लागत नाही. आजचा राजा उद्याचा भिकारी आहे आणि आजचा भिकारी जर चांगलं कर्म केलं तर उद्याचा राजा आहे. त्यामुळे नेहमी ईश्वराच्या श्रीमंतीत राहायचंय, ईश्वराचा आपण लाडका असलं पाहिजे. आणि खूप मोठं पदावर असताना आपण काम करू शकतो, खूप मोठं, कारण प्रशासनात पदाची आपली एवढी किंमत आहे एकदम ही ती अगदी आता ते सांगितल्याशिवाय तुम्हाला म्हणून एक सांगतोय मी अनुभव, अत्यंत नम्रपणे सांगतोय, त्यात कुठलाही अहंकार नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल हे काय सांगायला लागलाय, पण सांगितल्याशिवाय कळत नाही आणि प्रमाण दिल्याशिवाय पटत नाही. म्हणून आमचा 2013ला टाउन प्लॅनिंगचा सेंटेनरी कार्यक्रम होता, शताब्दी, आणि शताब्दीच्या कार्यक्रमाला गणेश कला क्रीडा मंचला शताब्दीचा राज्याचा डिपार्टमेंटचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचा एंड करायचा कार्यक्रम भाग्य मला निवडलं. आणि त्या कार्यक्रमात मला चढता सूरज धीरे धीरे कव्वाली मी पूर्ण महाराष्ट्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर गायली आणि इतकी ती उत्कृष्ट गायली. माझं गायन झाल्यानंतर आता राज्यातले सगळेच अधिकारी थोडेच मला ओळखतात. जे मला ओळखतात ते म्हणले गाणारा तसाच आहे, आणि जी मला ओळखत नव्हते ती म्हणले हे कोण आहे, तर ती म्हणले पंढरपूर जवळच्या सांगोलचा आहे आणि तो तसाच आहे जसा कव्वाली गायला तसा. म्हणून जीवनात हे खूप महत्वाचं आहे. जीवनात 3 तत्व ध्यानात ठेवायचे. पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आणि स्वार्थापेक्षा त्याग श्रेष्ठ. तुम्ही जर डिपार्टमेंट मध्ये पदावर काम करताना ह्याचा अंमल केला तर निश्चित तुम्हाला ध्यानात येईल की आपल्याला केवढे ईश्वरानं चांगलं कर्म करत दिलंय आणि आनंद मिळेल. आणि आनंद हा वाटला पाहिजे, हे जीवनात खूप महत्वाचं आहे. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना मी प्रबोधन करतो डिपार्टमेंटमध्ये आणि मग त्यावेळेस विचारलं जातं हा कुठला आहे, तर मी सांगोलचा आहे. म्हणून आपले हे सांगोला मानदेशी जे संस्कार झालेले आहेत ही जीवनात खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून आंधळ्याशी जन अवघेची आंधळे. काय आंधळ्याला जग दिसतंय का? नाही. आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, आपण असं डोळे दृष्टी नाही, रोग्यास विषतुल्य लागे हे मिष्टान्य, तोंडास कारण चव नाही. रोग्याला आहे का तोंडाला चव? नाही. आपण जो शुद्ध नाही अंतकरण, जया त्रिभुवन सर्व खोटे. जर आपलं अंतकरण शुद्ध नसेल तर जग हे सगळं खोटं आहे. म्हणून आपलं अंतकरण शुद्ध ठेवायचंय. अंतकरण शुद्ध असलं की सत्कर्म आणि सत्विचार येईल आणि आपलं चांगलं कर्म घडेल. एवढाच मी आपणास संदेश देतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो. माझं भाषण गिरडे सर प्लीज. अँटी करप्शनचं जरा, अँटी करप्शनची लोक पाठिंबा कशी काय? धन्यवाद बंडकर साहेब. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग याचा तिहेरी संगम म्हणजे जीवन, हे आम्हाला बंडकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या या 2 मिनिटाच्या मनोगतातून आम्हाला कळलं. सर, आम्ही ह्या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून मी कसा घडलो किंवा मी कशी घडले याचं आम्ही लेक्चर जे आमचे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या ठिकाणी तयारी करतात त्यांच्यासाठी आम्ही आयोजित करणार आहे. ह्या वर्षभरात आम्ही तुमच्या सगळ्यांची वेळ मागून घेणार आहे आणि त्यामध्ये बंडकर सर आम्ही तुम्हाला आवर्जून बोलवणार आहे. हा, धन्यवाद.
आज सांगोला तालुका अधिकारी एक मेळावा भरलेला आहे इथं. तर आपण पुढे वाटचाल करत असताना एक दोन हेतू ठेवावे असं मला वाटतंय. एक आहे की आपण अधिकारी झालो, पण आपल्या सांगोला तालुक्यातून गावागावातून अधिकाधिक अधिकारी कसे घडावेत ह्यासाठी एक व्यूहरचना केली पाहिजे. आणि आपण अधिकारी आहे तर वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आपण कानाकोपऱ्यात सर्व ठिकाणी आहे, तर आपापल्या भागात आपलं एकमेकाला सहकार्य कसे लाभेल अशी दोन उद्दिष्ट ठेवायला पाहिजेत. आणि हे करत असताना आपलं सांगोलामध्ये जेवढ्या म्हणजे मोठ्या मोठ्या शाळा आहेत, विद्यामंदिर आहे किंवा विज्ञान महाविद्यालय सांगोला आहे, तर आपण ज्या वेळेला गावी येईल त्यावेळेला आपलं एखादं लेक्चर 10वी 12वीच्या मुलांना असं जर आपण मार्गदर्शन केलं तर त्यांना थोडं मोटिवेशन भेटेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतील आणि अधिकारी होतील. आणि दुसरं सरांनी दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक डायरी जर केली तर आपले एकमेकांचे संपर्क क्रमांक एकमेकाकडे राहतील. आणि कुठेही आपण समजा आता मी ठाण्याला आहे तर त्या एरियात असणारे आपले अधिकारी असतील, कोणी नागपूरला असेल, कोणी कुठं असेल, पुण्याला असेल, तर यांना आपल्याशी एकमेकाशी संपर्कात राहून चांगलं काम करता येईल. थँक्यू. बाळासाहेबांनी बोलले तर आपण काय बोलायचं. खरं तर आता माझं बोलण्याची मला पूर्वकल्पनाही नाही, मला माहिती नव्हतं, माझी इच्छाही नव्हती बोलायची. आता बाळासाहेबांनी फोर्स केलाय, त्याच्यामुळं थोडक्यात मी माझ्याविषयीच थोडंफार सांगतो. कारण कसं आहे की आपण अधिकारी होतो, पण अधिकारी होण्यापूर्वी अधिकारी या पदापर्यंत येण्यासाठी आपल्याला बराच संघर्ष करावा लागतो. प्रत्येक जणाचा संघर्ष म्हणजे प्रत्येकाची एक वेगवेगळी कहाणी असते. तसंच माझ्या आयुष्यातही माझ्या बाबतीत बऱ्याच घटना घडल्या, त्या फक्त आपल्याशी शेअर कराव्यात असं वाटतं. कदाचित त्यातून प्रत्येकाला कदाचित म्हणजे काही इन्स्पिरेशन म्हणू शकत नाही आपण, कारण अशा गोष्टी इन्स्पिरेशनल असतील असं काही नाही. म्हणजे 10वी 12वी नंतर विशेषतः म्हणजे 10वीचा आणि 12वीच्या बऱ्यापैकी मार्क पडल्यानंतर मेडिकलसाठी ॲडमिशन मिळालं असताना मी फक्त UPSC करायची म्हणून MBBS घेतलं नाही आणि ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं, की तेव्हा ॲग्रिकल्चरची मुलं खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेमध्ये यायचे आणि निवड व्हायची. असा एक तेव्हाचा सगळ्यांचाच अनुभव होता. मी न्यू इंग्लिश स्कूललाच होतो. माझ्या प्राध्यापकांनी समजावलं की तू काहीतरी चुकीचं करतोय वगैरे वगैरे, पण मला ते काही लक्षात आलं नाही किंवा तेव्हा मला कुणी सांगितलं नाही की तू वेगळं वगैरे असं काही करतो. त्यानंतर मी ॲग्रिकल्चर केल्यानंतर आम्ही बऱ्याच परीक्षा दिल्या. मला वाटतं मी माझ्या 6व्या इंटरव्ह्यूमध्ये माझं क्लास 1 सिलेक्शन झालं. त्याच्या अगोदर आमचं म्हणजे प्रत्येक वेळी परीक्षा दिल्या, इंटरव्ह्यू दिला, पण आमचं सिलेक्शन होत नव्हतं. का होत नव्हतं कदाचित माहीत नाही, पण एक तो जो फ्लो असतो अभ्यासाचा, आपण जे काही करत असतो ते करत असताना आपल्याला कदाचित त्या ह्याच्यापर्यंत आपली मेंटल लेवल आलेली नसते किंवा आपण त्या स्टेजला आलेलो नसतो, तेवढी मॅच्युरिटी आपल्याला आलेली नसते. आपण प्रत्येक गोष्ट कशी घ्यायची हे आपल्याला जेव्हा आपण सिलेक्शन होतं त्यावेळची स्टेज आणि इतर वेळच्या स्टेजमध्ये आपल्याला बराच फरक असतो. म्हणजे आपल्यालाही प्रत्येकाचा तो अनुभव आहे. म्हणजे कृषी सहाय्यक या पदापासून आम्ही सुरुवात केली. दादासाहेब होते, आम्ही होतो. आम्ही 2,500वर पहिल्यांदा काम केलं. त्याच्यानंतर PSI म्हणून 6 वर्ष काम केलं. बँकेत जॉब मिळाला, बँकेतलाही जॉब थोडे दिवस केला आणि त्यानंतर मला 6व्या इंटरव्ह्यूला माझं ह्याच्यावर सिलेक्शन झालं, मुख्याधिकारी वर्ग 1 मध्ये. आणि आता 13 वर्षापासून मी मराठवाड्यात काम करतो. विदर्भाविषयी बरेच जण बोलले, पण माझा मराठवाड्याविषयीचा अनुभव आजचा अत्यंत चांगला अनुभव आहे. त्यामुळे असं काही नाही, मराठवाडाही चांगला आहे, विदर्भही चांगला आहे, पश्चिम महाराष्ट्रही चांगला आहे, महाराष्ट्रच चांगला आहे. त्यामुळं आपल्याला सर्व ठिकाणी काम करायचं आहे. आणि माझा अनुभव असा आहे की आपल्या सांगोल्याची किंवा विशेषतः ह्या भागातली जी मुलं आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत सगळीकडे प्रशासनामध्ये, आणि खूप चांगला अनुभव आहे. प्रत्येक ठिकाणी मला इथल्या राऊत साहेब डिस्ट्रिक्ट जज होते जालन्याला, कारण माझी जालन्याला दुसऱ्यांदा पोस्टिंग आहे. यापूर्वी मी 16 ते 19 मध्ये काम केलं, आत्ताही काम करतो. तर त्या ठिकाणी त्यांचं नाव आणि त्यांचं काम खूप लोक सांगायचे की डिस्ट्रिक्ट जज जरी असले तरी ते तुमच्या गावचेच ना, तर त्यांचं कारण त्यांचं नाव तिथं अजूनही लोक घेतात. म्हणजे सांगोल्याचं म्हणलं की ते राव साहेबांच्या गावचे काय म्हणतात, आणि त्यांचं नावही चांगल्या पद्धतीने घेतात लोक. म्हणजे तसंच प्रत्येक अधिकाऱ्याचं मी पाहिलंय की आपल्याकडला अधिकारी त्या भागात काम केल्यानंतर तो काहीतरी चांगलं काम करून येतो. आता आपण सगळे अधिकारीच आहोत, फक्त एक आहे, आता वणकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काही नीतिमूल्य पाळत आपण जर सर्व्हिस केली
तर आपण अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो. तुम्हाला ज्या नवीन सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला 2 शब्द बोलायचा फोर्स केला त्याबद्दल आयोजकांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अजून कोण बोलणार असेल तरी प्लीज. गुटुकडे सर. मॅडम मॅडम सूचना काय मांडायचं असतील तर बोलते. माझं नाव धनश्री मिसाळ आहे. मगाशी गावाचं नाव सांगायचं राहून गेलं. पाचेगाव खुर्द. आणि आमच्या गावातली मी पहिलीच अधिकारी. आणि मी ज्यावेळी ठरवलं होतं की मी अधिकारी होणार आहे त्यावेळी मी हेही ठरवलं होतं की माझ्या गावातली पहिली अधिकारी मी असेल. आणि ते खरंही झालेलं आहे. आणि मला 3 मुद्दे मांडायचे आहेत. पहिला हा की ज्यावेळी मी ठरवलं होतं अधिकारी व्हायचं आहे त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक माझी विद्यार्थिनी होती प्रगती यादव. प्रगती यादव मॅडम ज्या आत्ता एक्झिक्युटिव्ह आहेत, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह जलसंपदा विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. त्यांचं 2014 असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर क्लास 1 म्हणून पोस्टिंग झालेलं होतं. त्यांच्याकडून मला मोटिवेशन मिळालं आणि मी 2016 ठरवलं होतं की मला क्लास 1 व्हायचं आहे, तेही सिव्हिल इंजिनिअरिंगमधून. आणि तेव्हा ठरवल्यानंतर 2020 ते त्यानुसार मी 2016 सुरुवात केली आणि 2022 माझं सिलेक्शनही झालेलं आहे. मी 2 इंटरव्ह्यू दिले. दुसऱ्या इंटरव्ह्यू माझं MPSC क्लास 1 म्हणून सिलेक्शन झालं आहे. आणि त्याच्या आधी क्लास 1चं सिलेक्शन होण्याआधी क्लास 2 म्हणून असिस्टंट इंजिनियर म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंटमध्ये म्हाडामध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे मला यातून एवढंच सांगायचं आहे की मी 2016 ते फक्त एक विद्यार्थिनी होती जिच्याकडून मला प्रेरणा मिळाली आणि म्हणून मी सुरुवात केली. आता हे प्रेरणा मिळाली एक ठीक आहे, पण मला तसं घरातून पण थोडा सपोर्ट होता. माझे जे कोणी शिक्षक होते त्यांच्याकडून पण मला वाटतं शिंदे सरांना माहिती असेल, न्यू इंग्लिश स्कूलच्या बऱ्याच शिक्षकांकडून वगैरे पण सपोर्ट होता. तसंच ह्यातून सांगायचं की जे 10वी-12वीची जी मुलं असतील ना त्यांना थोडंसं गायडन्स मिळावा. असे जे कोणी आम्ही सिलेक्शनचे वगैरे आमचे लेक्चर्स थोडेसे अरेंज केले तर कदाचित त्यांना ती प्रेरणा मिळेल. दुसरा मुद्दा की आपलं सगळ्यांचं जर असं मीटिंग्स सातत्याने होत राहिलं तर तुमचे अनुभव आम्हाला कामी येतील. कदाचित आमच्या कार्यात आम्हाला त्याचा यूज होईल. आणि तिसरा मुद्दा हा होता की सॉरी मी विसरले तिसरा. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करतो वैभव खटकाळे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड इव्हनिंग टू ऑल. माझं नाव वैभव नाथाजी खटकाळे, मुक्काम पोस्ट अकोला असून मी सांगितलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अधिकारी व्हायच्या प्रोसेसमध्ये स्ट्रगल, परत नंतर फेल्युअर्स किंवा ते पार्ट अँड पार्सल आहे. म्हणजे ते प्रोसेसमधून सेपरेट नाही करत. आपण सगळेजण त्या प्रोसेसमधून गेलाय, तसं मी पण ह्या प्रोसेसमधून गेलो. फक्त माझ्या पुढे एकच मोटिवेशन होतं की आपली आई जेवढ्या वेळ काम करते तेवढ्या वेळ आपण अभ्यास करायचा. मी पुण्यामध्ये होतो. मी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरचा पहिले 1-2 महिने UPSCचा अभ्यास केला. परत नंतर कोविडच्या लॉकडाऊनमध्ये माझा फ्लो तुटला आणि एक प्रॉपर काउन्सिलिंग नव्हती आणि थोडं इमोशनल ट्रॉमा असतो, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गायडन्स नाही भेटत. त्याच्यामुळं मी थोडं भरकटलो आणि MSc ॲग्री करायचा डिसिजन घेतला. ॲग्रिकल्चरची 2021ची प्रिलिम्स माझी काही कारणाने मिस झाली आणि 2022 मी प्रिलिम्स पास झालो. मित्रांच्या गायडन्समुळं मी आज महाराष्ट्रात सेकंड येऊ शकलो. माझी आजी मला नेहमी एकच म्हणायची की बाळा, वडाचं एखादं झाड असतं ना, ते उभं जर वाढलं तर ते कोलमडून जातं. म्हणजे जर त्याला फांद्या असेल, ते आडवं पसरलं असेल तर ते नीट सस्टेन करतं, त्याच्यावर पशुपक्षी बसतात, म्हणजे फायदा होतो. तसंच आपलं एक जो फोरम आहे त्याला मी एका वडाच्या झाडासारखं बघतो. तर आपण फक्त एकाच दिशेनं फोकस न करता आपण वेगवेगळ्या दिशेवर फोकस करावं. आपल्या पर्सनल लेवलला काउन्सिलिंग करावी, तसेच एक ग्रुपचा कलेक्टिव्ह एफर्ट द्यावा, एवढं असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद वैभव. आई जेवढा वेळ कष्ट करते तेवढा वेळ मी अभ्यास केला. यानंतर गुणवंतांपैकी कुणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी मनोगत व्यक्त. सावंत मॅडम यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील.
खरं तर सिलेक्शन झाल्यापासून एवढे सगळे सत्कार झाले, पण जो आज सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत जो सन्मान झाला हा आजचा खरंच आनंदाचा क्षण आहे. सांगायचं म्हटलं तर म्हणजे एवढं सर्व संयोजकांनी सांगोला तालुका आहे त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित केलेला आहे. हा उपक्रम खरोखरच चांगला आहे आणि इथून पुढेही असा उपक्रम झाला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या तालुक्यासाठी काहीतरी योगदान देऊ शकू किंवा जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकू आणि त्यांना मार्गदर्शन करू शकू. आणि खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. छान वाटलं इथे येऊन सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत. त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सावंत मॅडम. नमस्कार. खरं तर अभ्यास करताना सगळ्यांना समस्या असते ते योग्य मार्गदर्शनाची आणि आर्थिक पाठबळाची. तर आपण जेव्हा सगळे आता अधिकारी इथे जमलेले आहेत तर मला असं वाटतं की सध्या राज्य सरकारकडून सारथी, महाज्योती, बार्टी सारख्या संस्था आहेत ज्या आर्थिक तसेच पाठबळ द्यायचं काम करते. तर आपण आपल्या तालुक्यातल्या जी नवीन येणार आहेत 9वी 10वीची जी मुलं आहेत ज्यांच्या मनात हे विचार असतात की आपण पुढे तयारी करायची, तर त्यांच्यासाठी काहीतरी विधायक काम करण्यासाठी एखादी अशी संघटना किंवा संस्था बनवून तर काम करू लागलो तर ते चांगलं ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. जाधव सरांना पूर्वनिश्चित कार्यक्रम असल्यामुळं ते आपण त्यांना परवानगी देऊया जाण्यासाठी. यानंतर मी विनंती करतो सचिन शिंदे साहेब बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी आहेत, यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी सचिन शिंदे. कोणताही कार्यक्रम घ्यायचा असतो, कोणतेही कार्य करायचं असतं, कोणताही कार्यक्रम घ्यायचा असतो, कोणतेही कार्य करायचं असतं, त्यामागे एक शक्ती लागते आणि त्या अनेक शक्तीपैकी एक आर्थिक शक्ती एक लागते. मी सर्वांना असं आवाहन करेन आणि जे संयोजक आहेत यांना आवाहन करेन की त्यांनी एक संस्था रजिस्टर करावी. त्या संस्थेचं एक राष्ट्रीयकृत बँकेत एक अकाउंट ओपन करावं. आणि आता आपण जो बघितला हा बराचसा खर्च असतो, हा एक दोघांच्या खिशातून जाण्यापेक्षा आपलंही सगळ्यांचं एक कर्तव्य आहे. त्या कर्तव्यापोटी आपणही आपल्याला जेवढी जमेल तेवढी रक्कम त्या संस्थेच्या अकाउंटमध्ये टाकावी आणि त्याचा आर्थिक जो अहवाल आहे, जे ऑडिट आहे, ते आपला दरवर्षी जे पाडव्याला कार्यक्रम होतो त्या पाडव्याच्या कार्यक्रमाला त्या संयोजक कमिटीने सादर करावा. थँक्यू. थँक्यू सचिन सर. यानंतर गुणवंतांपैकी आणखी कोण बोलणार आहेत का? गुणवंतांपैकी आणखीन कोण बोलणार आहेत? कोण गुणवंतांपैकी बोलणार नाही असं समजतो. यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर अशोकराव शिंदे साहेब. प्राध्यापक डॉक्टर अशोकराव शिंदे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हॅलो दादासाहेब पाठीमागं. आता मी एक मुद्दा मानतोय बघा. आता आपला जो अजेंडा आहे सगळ्यांचा, पहिला अजेंडा आपला आहे की आपल्या नवीन अधिकाऱ्यांना लायब्ररी असली पाहिजे. त्या संदर्भात माझा विषय म्हणून मी तुम्हाला बोलवलं, म्हणजे कॉल केला. आता अकोल्यामध्ये आम्ही ग्राम परिवर्तन फाउंडेशन चालवतोय. खटकाळे साहेब असतील, आकाश लिगाडे सर असतील आणि मी आहे, उत्कर्ष सर आहेत. आम्ही ग्राम परिवर्तन फाउंडेशन चालवतोय. आम्ही एक छोटी लायब्ररी चालू केली होती गेल्या वर्षी. तर अमोल माने सर सकाळी त्यांनी गावात सत्कार झाला, त्यांनी मान्य केलं. त्यांनी सांगितलं की मी ह्या लायब्ररीत बसायचे अकोल्यामधल्या. तर लायब्ररी संदर्भात ग्रंथालय आणि आपलं तिथं अभ्यासिका असली पाहिजे, हा आपला पहिला अजेंडा आहे. तर दीपक खटकाळे सर माझे मित्र आणि मी सध्या आम्ही कॉलेजच्या मॅनेजमेंटवरती नव्यानं आलोय. तर आम्ही 2 कोटी रुपयाचं आल्याबरोबर आम्ही 2 कोटी रुपयाचं लायब्ररीचं अभ्यासिकेचं लेआउट डिझाईन तयार केलेलं आहे आणि ते UGCला सादर केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातली जेवढी महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय आणि संगमेश्वर महाविद्यालय, ह्या 2 महाविद्यालयाचं रेटिंग समान आहे. आपल्याला स्पर्धा आहे, परंतु त्यांनी अगोदर निधी उचलला आहे. याच्यामध्ये कदाचित ते बाद होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला 2 कोटी रुपये जर मिळाले तर आम्ही 20 गुंठ्यामध्ये अद्ययावत मोठं ग्रंथालय आणि अभ्यासिका उभा करणार आहोत.
हे याचा वरचा जो सगळ्यात तिसरा मजला आहे त्याचं डिझाईन आम्ही दोघांनी लक्ष घालून काळजीपूर्वक तयार केलेलं आहे, कारण आम्ही CDC मध्ये पण आहे, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीमध्ये पण आहे. तर हे जर शक्य झालं 1-2 वर्षामध्ये, हे जर ग्रंथालय उभं राहिलं, तर तिसऱ्या मजल्यावरती जी अभ्यासिका आहे ही सगळी अभ्यासिका फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी न ठेवता आपले जे अधिकारी नव्यानं अभ्यास करायला सांगोल्यात येतील त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही खुलं करू, अशा प्रकारचे एक आपल्याला नियोजन करता येईल. हे एक आपल्याला मला या निमित्तानं सुचलेलं आहे आणि त्याचं विस्तारीकरण आपल्याला ह्या पद्धतीनं करता येणं शक्य आहे. तर आपण त्या पद्धतीने जाऊया. आपला अजेंडा फक्त सुरुवातीचा पहिला या वर्षीचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही समोर घेतला की आपल्याला कुठंतरी एक मोठी अभ्यासिका असली पाहिजे आणि त्याला अटॅच एक ग्रंथालय असलं पाहिजे जिथं बुक्स, अकोल्यासारख्या ठिकाणी आम्ही 1100 बुक खरेदी केलेले आहेत जे काय, आणि जे कमी पडत आहेत, जशी डिमांड येते तशी पुस्तकं आम्ही घेतोय. तर 1100 पुस्तकाचं ग्रंथालय आणि छोटी लायब्ररी आम्हाला 2 वर्षात शक्य झालं. 2100 जवळजवळ झाडं आम्ही लावलेत. तर प्रत्येकजण आपल्या गावासाठी तुम्हीही करताय, तर अशा पद्धतीने आपण तालुक्यातल्या नवीन अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढं विचार ठेवूया आणि त्या पद्धतीने पुढे जाऊया असं मला वाटतंय. धन्यवाद. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण नाश्ता जागेवर बसून करावा. यानंतर समारोपीय भाषण आपणा सर्वांचे मार्गदर्शक माननीय माणिकराव भोसले साहेब, सेवानिवृत्त IFS यांनी करावं. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं, सरांचं मार्गदर्शन ऐकावं. आपापसात न बोलता आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण बसून नाश्ता करावा. सरांना विनंती करतो की आपण समारोपीय भाषण करावं. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आज दीपावलीचा पाडवा आहे आणि आपल्या सर्वांचा हा मित्र मेळावा, तालुका सांगोल तालुका अधिकारी मित्र परिवार सगळे एकत्र आलो आहोत. तर अतिशय चांगलं सर्वांच्या बोलण्यावरूनच आपल्याला दिसून आलं की अतिशय चांगलं गेट टुगेदर आहे. आणि भविष्यात हे जे आपण जे उद्घाटन केलं एका रोपट्याला पाणी घालून, ते रोपटं नक्कीच मोठं होईल यात शंका नाही. आणि यामुळं बघा थोड्याच दिवसात या इंगोले सर आणि त्यांची सर्व टीमने अतिशय चांगलं हे केलेलं आहे, म्हणजे नियोजन केलेलं आहे. सांगायचं म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपण ज्यावेळी स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतो किंवा आपण अधिकारी म्हणून निवड झालेला आहे, त्यावेळी आपले मित्रसुद्धा आपल्याच सारख्या परीक्षेला बसलेले होते. पण त्या परीक्षामध्ये आपली निवड झालेली आहे, दुसऱ्याची निवड किंवा आपल्या एखाद्या मित्राची न होता. कारण आपल्याला माहीत आहे मित्र आणि आपल्यात काही जास्त एवढा फरक नव्हता. 1-2 मार्कातच तो हुकलेला आहे किंवा त्याचा नंबर लागला नाही, पण आपण सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यामुळं ही अतिशय चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे की लोकांची सेवा करायची. कारण सरकारी नोकर किंवा तो कोणताही असू द्या, आपापल्या परीने अतिशय चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करता येते आणि लोकांची सेवा करणंच हे आपल्याला चांगलं आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या सर्वांना वरदायी किंवा लाभाचं ठरणार आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही. अतिशय चांगला उपक्रम आहे आणि आपण आपल्या हातात एक स्वीट डिश आहे, त्याचाही आपण आनंद घ्या. आणि मला बोलवलं आणि एकदम मला व्यासपीठावरच बसवण्यात आलं आणि एक बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मी परत सांगतो की मी सुद्धा ॲग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मी सेवानिवृत्त होऊन सांगोल्याच आहे. आपले नंबर व्हॉट्सअपवर आहेत, आपण एकमेकाला सहकार्य करत जावा. आणि आत्ता जे आपल्या एका अधिकाऱ्याने अतिशय चांगलं विवेचन केलं किंवा मार्गदर्शन केलं, तर त्यांचंही आपण एक केलं पाहिजे की आपल्याला सेवा करण्याची अतिशय चांगली संधी मिळालेली आहे की जी देव देतो आणि आपण त्या मिळालेलं संधीचं सोनं केलं पाहिजे. चांगलं काम केलं ना नक्कीच आपल्याला लोक डोक्यावर घेतात. मी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर फिरलेलो आहे, म्हणजे गडचिरोलीपासून यवतमाळ, चंद्रपूर, धुळे, सांगली, सातारा, कोल्हापूर. मी सोलापूर जिल्ह्यालाच फक्त वन अधिकारी नव्हतो, सगळ्या आला होतो. आणि विशेष म्हणजे मी सांगलीला असताना दादासाहेब कांबळे होते, तिथं आम्ही कुंडलला फॉरेस्टची वन अकॅडमी काढलेली आहे. तर अतिशय चांगली अकॅडमी, म्हणजे वनच्या जाग्यावरच आम्ही त्याची केंद्र सरकारची परवानगी घेऊन अतिक्रमण हटवून केली आणि तिथं आज
बाहेरच्या राज्यातले रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशिक्षणासाठी येतात आणि आपणही कधी एक टुरिंगसाठी किंवा एक पर्यटनासाठी तिथे गेला तर फार उत्कृष्ट आहे. तर आपण काम करत जा आणि चांगलं काम करा, कोणत्याही लोभाला बळी पडू नका. काम अतिशय प्रामाणिकपणे काम केलं ना कुठलीही अडचण येत नाही, जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा मला बोलवलं त्याबद्दल मी इंगोले सर, त्यांचे साहेब आणि त्या सर्वांचे हे करतो. यामध्ये आता मग सांगायला वेळ नाही की या सर्व विभागाचे लोक आहेत. कृषी आहेत, महसूल आहेत, पोलीस विभाग आहे, शिक्षण आहे, परत सेल टॅक्स आहे, परिवहन आहे, नगर रचनाकर आहेत, जुवारी ॲग्रिकल्चरचे आहेत, शिक्षण आहेत, मार्केटिंगचे सुद्धा आहेत, सहकार आहेत, सर्व नियोजन, मुंबई मंत्रालयातले डेस्क ऑफिसरसुद्धा आहेत, विक्रीकर आहेत आणि विशेष म्हणजे आमचे वन विकास महामंडळाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर महिलासुद्धा इथं आले. बघा हा योगायोग असा आहे की आपल्या सर्वांच्या गाठीभेटी झाल्या आणि सांगोला तालुक्यातले अधिकारी सर्व महाराष्ट्रावर काम करतात, सेवा करतात आणि खरंच अतिशय चांगलं आहे. आपण काम केलं ना, कामातूनच आपलं जे काय आपल्याला दाखवता येतं आणि सरकारी नोकरी म्हणजे तेच आहे की अतिशय चांगली. म्हणून सर्व लोक सरकारी नोकरी किंवा UPSC अधिकारी वगैरे बघा, IAS ऑफिसर कुठले असू द्या किंवा IPS असू द्या, कशासाठी धडपडतात, सेवा अतिशय चांगली प्रामाणिक सेवा करतात आणि त्यांचं त्या देशासाठी आपल्याला एक काळाची गरज आहे. म्हणूनच आपण हे केलं पाहिजे. जास्त वेळ घेत नाही. एक मी सांगतो, पोलीस ऑफिसर इथे बरेच आहेत. आपण पोलिसाला म्हणतो की काय ते पोलीस चांगला डिपार्टमेंट नाही, हे नाही, पण पोलीस अधिकारी एवढे चांगले काम करतात. करायचं म्हणलं तर तुम्हाला मी एक किस्सा सांगतो की शेतकरी असतात आपण शेतकरी कुटुंब आहेत आणि शेतकरी कुटुंबातलं काय होतं की त्याचे ते मालबल विकल्यानंतर जो दलाल असतो, ठेकेदार असतो, ते पैसे परत देत नाही आणि लवकर पैसे न दिल्यामुळे शेतकरी काही पोलिसापर्यंत पोहोचत नाही. परंतु असंच जर आपली गेट टुगेदर झालं आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं या पोलिसांना की माझं असं झालेलं आहे, माझे पैसे दिले नाहीत, 10-12 लाख किंवा गेलेत, देतो म्हणून, तर त्या पोलीस अधिकारी काय म्हणणार, दुसरा खालचा असेल तर किंवा कर्मचारी वगैरे, अरे आमचं काही काम नाही आहे, तुम्ही ते याच्याकडं दुसऱ्या विभागाकडे चौकशी करा, पोलिसाकडे काही ते येत नाही, तुम्ही मार्केटिंग वगैरे बघा त्यांच्याकडे तुम्ही हे करा. पण पोलीस अधिकाऱ्यांनी जर मनाव घेतलं तर त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून देता येतात. पोलीस अधिकारी चांगले काय करतात, त्या शेतकऱ्याला बोलवतात, त्याला विचारतात काय तुझे अडचण आहे आणि ज्याने कोणी त्याचे पैसे बुडवलेत त्या माणसाला फक्त ताब्यात घेतात आणि पोलीस स्टेशनला आणतात. तर पोलीस स्टेशनला आणल्यावर काय होतं, तो घाबरतो की, आणि त्याबरोबर काय होतं की त्या आणलेला दिवससुद्धा असाच धनलक्ष्मी किंवा दिवाळीचा असतो आणि त्यामुळे बाकीचे सुद्धा जे कॉन्ट्रॅक्टर किंवा कोण असतात पैसे बुडवणारे, ते सुद्धा तेच म्हणतात की अरे आपल्याला सुद्धा हे पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला नेतील, आपली बदनामी होईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांचे जे बुडवलेले पैसे आहेत ते स्वतःहून आणून देतात. तर असे सुद्धा किस्से घडलेले आहेत. म्हणून आपण थोडं जर लक्ष घातलं तर त्या शेतकऱ्याला एक त्याच्या चेहऱ्यावर चांगला हसू येईल वगैरे. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आपण असंच ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आपण एकत्र येत जाऊ आणि आपलं एकमेकाचे विचार एकमेकात आपण देवाणघेवाण करू आणि एक चांगलं काम समाजासाठी करता येईल. संस्कृती आपली एक चांगले सांगोल्याची एक मान खानदेश म्हणून किंवा आपला मानदेश म्हणून तर अतिशय आपण हे जगासमोर किंवा आपल्या लोकांसमोर मारू. थँक्यू व्हेरी मच. अल्पोपहाराचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा. सर आपण मांडलेल्या आणि एकमेकाला परत उभा राहूनच एकमेकाला चर्चा करतील. सरांनी मांडलेल्या सूचनांचं आम्ही येणाऱ्या स्नेहमेळ्यामध्ये निश्चितच तिचं पालन करू सर. धन्यवाद सर. समारोपाचा कार्यक्रम माझ्याकडे आहे. मित्रांनो, आपण स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जे रत्न प्रशासकीय या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना या रेशमी बंधामध्ये गुंफण्याचं आपण काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना सगळ्यांचे सहकार्य मार्गदर्शन लाभलेलं आहे. म्हणून हा कार्यक्रम आमचा यशस्वी झालेला आहे. ख्यातनाम प्रसिद्ध कवी त्याचबरोबर जे वक्ते आहेत गणेश शिंदे यांची एक गाजलेली कविता आहे. त्या कवितेचं म्हणून मी आपल्या ह्या कार्यक्रमाचं समारोप करतोय. तर माझ्या कवितेमध्ये आपणही सहभागी व्हायचं आहे.
कारण आपण सर्व्हिसच्या उद्योग व्यवसाय व्यापाराच्या माध्यमातून आपलं गाव सोडतो, राज्य सोडतो, देश सोडतो, परंतु ज्यावेळेस गावाकडे आपण एखाद्या सणाच्या निमित्तानं, मग ते दिवाळी असू दे किंवा एखादा कुठला सण असू दे, आल्यानंतर आपल्याला आपलं गाव सुटत नाही. आणि ते गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना ही युट्यूबवर फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली कविता आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळा मंदी माझे माव नाग अंग, जीनच्या कपड्यामध्ये दुनिया झाली दंग, जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा घुमची गाणी गाती, भावनाने भावनाशी तोडली ग नाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, सार राजा चांदण्यात भिजल्या ग राती, सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसे आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या रंगामध्ये रंगती आमची होळी, दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामध्ये चाकू पूर्ण पोळी, चुलीवरच्या भाकरीची चव ही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. आज या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रम स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मानगंगा परिवाराचे चेअरमन, मानगंगा परिवार ही नेहमीच आपल्याला दर्जेदार सेवा देते आणि ह्या स्नेह मेळाव्यासाठी सुद्धा त्याने अतिशय परिश्रम घेतलं, त्याबद्दल या मानगंगाचे चेअरमन अक्षय मुडे, गणेश सावंत, अक्षय खंडागळे आणि सतीश भोसले यांचं मी आमच्या आयोजकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला जो हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल 5 स्टार हॉटेल यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. तत्पूर्वी आपण ग्रुपने फोटो काढायचा आहे. सर्वांना एक विनंती आहे, फोटोसाठी सर्वांनी पुढे या बरं का, थोडं प्लीज ग्रुप फोटो घ्यायचा आहे. पांडुरंग मिसळ चला या पुढे प्लीज. सत्कार झालेले आणि सर्वांचा एक फोटो घ्यायचा आहे ग्रुपनं. बसते तिथे तो सर्वजण प्लीज करा पुढे या. थोडं कांबळे सर, आबासाहेब, नकाते साहेब पुढे या. खटकाळे सर प्लीज पुढे. सगळे असे माझ्या तिकडे तोंड करून उभे राहतील आणि आमचे पांडुरंग पाटील फोटो घेतील. मान्यवर थोडं वर जावा, मान्यवर थोडं वर जावा आणि सत्कार मूर्ती. लांडगे सर प्लीज वर. कुटुंबडे साहेब, समाधान सर स्टेजवरती चला. गिरडीकर साहेब, कांबळे साहेब, सुधाकर साहेब, निलेश कदम सर, फोटोसाठी सगळेजण पुढे प्लीज. थोडं माने सब चला असू दे सर, तुम्ही दिसला पुढच्या वेळेस लोक येतील. फोटो देतो तुम्हाला, फोटो देतो. चला या चला या. ग्रुपवरती सर्वांना फोटो मिळतील, उडवून देतील. आणि ज्यांची नावं परिचयाची अशा लोकांचं खाली नाव आणि पोस्टिंग लिहिलेलं जाईल. ज्यांचं ओळख नाही त्याचं जरा थोडं वेळ लागेल.